व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक. चलो, क्विक कॉमर्स. क्विक कॉमर्स म्हणजे काय लिहिणार आपण? काय असतं क्विक कॉमर्स? फास्ट, अल्ट्रा फास्ट डिलिव्हरी. राईट, अल्ट्रा फास्ट डिलिव्हरी म्हणजे काय? 10 मिनिटात, 30 मिनिटात, सॉफ्टिल 30 मिनिट. राईट. आणि काय आता रिपोर्ट आलेला आहे की बाय 2029 द क्विक कॉमर्स मार्केट ऑफ इंडिया इज गोइंग टू बी अराउंड $10 billion. राईट, $10 billion. राईट. आता क्विक कॉमर्स मध्ये टेक्नॉलॉजी अँगल जर आपण बघितलं तर टेक्नॉलॉजी अँगल काय असणार? एक सगळ्यात महत्वाचं, आपल्याला कीवर्ड्स माहिती असले पाहिजे. बघा, मार्क्स कसे मिळतात आन्सर रायटिंग मध्ये? कीवर्ड्स. तर क्विक कॉमर्सचा बॅकएंड काय आहे? बॅकएंड त्याचा व्हॉट इज द बॅकएंड? द फर्स्ट इम्पॉर्टंट बॅकएंड इज गोइंग टू बी डार्क स्टोअर्स. काय लिहिणार आपण त्याला? डार्क स्टोअर्स. जसं रेस्टॉरंटमध्ये काय असतं? क्लाउड किचन. इथं काय असणार आहे? डार्क स्टोअर. डार्क स्टोअर का म्हटलं त्याला? बिकॉज इट इज नॉट अ नॉर्मल रिटेल स्टोअर. जे तुम्हाला तिथं दिसणार आहे, तुम्ही तिकडे जाऊन काहीतरी विकत आणणार आहे, ते गोडाऊन टाईप आहे. व्हॉट इज इट? गोडाऊन टाईप. सो डार्क स्टोअर. आणि हे न्यूजमध्ये आहेत खूप डार्क स्टोअर, कारण की तिथं सॅनिटेशन प्रॉपरली ठेवलं नाही, पॅकेट्स फाटलेले आहेत, उंदीरं आहेत. बरोबर आहे का नाही? तर हा डार्क स्टोअर एक महत्वाचा आपल्याला कीवर्ड असणार तिकडं. अजून काय असणार आहे? AI अल्गोरिदम्स. तुमचं सगळं ऑर्डरिंग वगैरे कसं होणार आहे? AI अल्गोरिदम्स वरनं होणार आहे. आणि हे सगळं इम्प्लिमेंट करणारा कोण आहे? गिग गिग वर्कफोर्स. राईट, तो गिग वर्कर. आणि मग गिग वर्कर रिलेटेड तुम्हाला काय इश्यूज आहेत ते तुम्हाला इथं माहिती असले पाहिजे. राईट. का वाढतंय हे क्विक कॉमर्स? फर्स्ट, डिजिटल पेनिट्रेशन. राईट, स्मार्टफोन आहे सगळ्यांकडे, UPI आहे सगळ्यांकडे. राईट. सो स्मार्टफोन, UPI. आणि मेजरली क्विक कॉमर्स कुठे पॉप्युलर झालंय? तर आपल्याला कीवर्ड लिहायचं आहे, Tier 1 सिटीज. Tier 1 सिटीज. सो दीज आर द कीवर्ड. बरोबर आहे. पुश कुठनं भेटलाय या क्विक कॉमर्सला? पुश भेटलाय कोविड. राईट. सो कोविड नंतर पुश भेटलाय का? कोविडमध्ये कीवर्ड आपल्याला लिहायचं आहे, कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी. काय लिहायचंय? कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी. राईट. सो why this quick commerce is possible? Quick commerce is possible because these dark stores can now maintain inventory using AI. AI प्रिडिक्ट करून देणार त्यांना कुठली इन्व्हेंटरी जाणार, कुठली नाही जाणार या एरियामध्ये, कारण की त्याकडे डेटा आहे पूर्ण एरियाचा. बरोबर आहे. आणि पूर्ण मागचे जे त्याकडे काय आहेत? ऑर्डरचा डेटा आहे. सो नाव दे कॅन डू प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट थ्रू AI. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट थ्रू AI. डिमांड फोरकास्टिंग थ्रू AI. रूट ऑप्टिमायझेशन थ्रू AI. कुठल्या गिग वर्करला कुठल्या रूट प्रमाणे जाऊन द्यायचं म्हणजे फास्ट होईल काम. स्टोअर, डार्क स्टोअर कुठे ठेवायचा AI सांगणार तुम्हाला. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे का नाही? राईट. गव्हर्नमेंट काय करते यासाठी? गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे का? ONDC. ONDC माहिती आहे का आपल्याला काय? राईट. ONDC. ONDC म्हणजे काय? व्हॉट इज ONDC? एनीबडी कॅन टेल मी? राईट. इट इज जस्ट लाईक की एनी प्रोडक्ट. राईट. एनी प्रोडक्ट. आज तुम्ही समजा तुम्हाला विकत घ्यायचं आहे एनी प्रोडक्ट, तुम्ही कुठे जाता? Amazon, फ्लिपकार्ट, स्विगी किंवा ब्लिंकिट. बरोबर आहे का नाही? ONDC काय करणार तुम्हाला? त्या प्रोडक्टचा बेस्ट प्राइस कुठे तुम्हाला दाखवणार, की Amazon वरती एवढ्याला आहे, फ्लिपकार्ट वरती एवढ्याला आहे, ब्लिंकिट वरती एवढ्याला आहे. मग यू कॅन टेक अ चॉईस. आर यू अंडरस्टँडिंग? ह्याच्याने काय होणार? ह्याच्याने काय होणार? ह्याच्याने जो बेसिक यू कॅन से कस्टमर आहे त्याचा बेनिफिट होणार. नाही तर आपण बघतोय ना, कधी कधी काय होतंय, आयफोन वरनं तुम्ही ते बघितलं तर प्राइस जास्ती आहे आणि अँड्रॉइड वरनं बघितलं तर प्राइस कमी आहे. तर हे सगळ्यांना लेवल प्लेइंग यू कॅन से फील्डला आणण्यासाठी कोण आहे? ONDC. प्लॅटफॉर्म स्टार्टेड बाय हूम? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आलं तुम्हाला लक्षात? बाकी गव्हर्नमेंटचं अजून काय आपल्याला माहितीच आहे, UPI पण आहे आणि रुपे पण आहे. राईट. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. अजून आता कस्टमर बेस कोण आहे? हा युथ, अर्बन युथ. व्हॉट डू दे वॉन्ट? कन्व्हिनियन्स. व्हॉट डू दे वॉन्ट? स्पीड. राईट. दे आर रेडी टू पे मोर फॉर कन्व्हिनियन्स अँड दे वॉन्ट 24/7 सर्व्हिसेस. राईट. सो दॅट इज व्हॉट इट इज. आता इम्पॅक्ट काय होणार आहे बघा, सोसायटीमध्ये प्रश्न विचारणार. एक इकॉनॉमिक्सचा अँगल आहे, एक सोसायटीचा अँगल आहे. सोसायटीचा अँगल जो आहे तो यू कॅन से इन्क्रीजिंग कन्झ्युमरिझम, इन्क्रीजिंग मटेरियल कल्चर. युथ वरती जो परिणाम आहे त्याचा आहे, गिग वर्कर्स वरती परिणाम आहे त्याचा आहे. येतं तुम्हाला लक्षात? तर कन्झ्युमर्स. राईट. कन्झ्युमर्स काय लिहिणार आपण? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. काय मिळते याच्याने? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. तुम्ही विचार करा, मी जेव्हा लहान होतो, बरोबर आहे, काय गोष्ट समजा मला पाहिजे असेल तर पहिले माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स करायला लागणार, मग माझ्या आई वडिलांना शोधायला लागणार ही भेटणार कुठं. आम्हाला 4 दुकान फिरायला लागणार, ते 4 दुकान फिरता फिरता कधी दमलो नाही भेटलं तर घरी वस्तू विसरलो आपण. काय पाहिलं होतं? बरोबर आहे का? आता गणपती बघायला गेलो तर एवढी गर्दी, एवढी गर्दी, जाऊन दे गणपती, आपला नाश्ता विष्टा करून घरी. तसा विषय. पण आता तसं आहे का? नाही. Amazon वरती नाही अवेलेबल. बरोबर आहे का नाही? काय पाहिलं? iPad.
कुठं अवेलेबल आहे? अमेझॉन, फ्लिपकार्ट, इकडं तिकडं. बटन दाबलं की लगेच आहे. आलं का लक्षात तुम्हाला? सो काय होणार आहे याच्याने? इम्पल्स बाईंग. इम्पल्स बाईंग, मटेरियलिझम ड्राईव्ह होणार आहे आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन होणार आहे. काय होणार आहे? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. आता ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, आपण ऑलरेडी एकदा डिस्कस केलेला आहे. लेटेस्ट सर्व्हेप्रमाणे लेटेस्ट सर्व्हेप्रमाणे आपण जर ह्याचा सर्व्हे पण बघितला, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे एक आहे, प्लस यू कॅन से, आता कुठला अजून एक रिपोर्ट होता तुम्हाला आठवत नाही, आपण डिस्कस केला होता मागच्या वेळेस. व्हॉट इज द ट्रेंड इन इंडिया? द डेप्थ द डेप्थ टू जीडीपी रेशो इज ॲट अ हिस्टॉरिक हाय. आणि मॅक्सिमम कंपोनंट हा जो लोनचा आहे, लोनचा, तो कुठला कंपोनंट आहे? पर्सनल लोन. कुठला कंपोनंट आहे? पर्सनल लोन. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर हा लोन सगळे फेडू शकणार आहेत का? नाही. सो वी कॅन गेट इन टू अ डेप्ट ट्रॅप. आर यू अंडरस्टँडिंग? द इंडिव्हिज्युअल्स आर गेटिंग इन टू डेप्ट ट्रॅप बिकॉज इझी EMI, फिनटेक सर्व्हिसेस डेव्हलप झालेले आहेत. बरोबर आहे का नाही? आयपॅड कशावरती घ्या, तर तुम्ही ह्याच्यावरती EMI वरती घ्या, मोबाईल EMI वरती घ्या, वॉशिंग मशीन EMI वरती घ्या, काही पण तुम्ही EMI वरती घेऊ शकता आजकाल. बजाज फायनान्स. बरोबर आहे का नाही? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते, राईट. सो असं होणार आहे. आपण जर सर्वे बघितला, इथं तुम्हाला दाखवतो मी पुढं, तर काय होणार आहे? आत्ता 12% अर्बन कन्झ्युमर्स आर युझिंग क्विक कॉमर्स. अजून क्विक कॉमर्सला बूस्ट कुठनं भेटतोय? लेट नाईट ऑर्डरिंग हॅबिट्स. लेट नाईट आपण जागतोय ना, फूड, लेट नाईट आपल्याला ग्रोसरीज पाहिजे, लेट नाईट गोष्टी आपल्याला पाहिजे, तर कुठनं भेटणार आहे तुम्हाला? क्विक कॉमर्स, डार्क स्टोर्स. क्लिअर आहे का नाही? ह्याचा इम्पॅक्ट कोणावरती होणार? रिटेल किराणा शॉप्स. ऑलरेडी आपल्याकडे जॉब्स कमी आहेत, AI इज टेकिंग अप जॉब्स, तर हे ह्यांचं जे आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट वरती इम्पॅक्ट होणार इंडियाच्या. राईट. सो सेल्फ एम्प्लॉयमेंट इज गोइंग टू बी देअर. आणि इकॉनॉमिक्स मध्ये जर प्रश्न आला याचा, तर आपल्याला कुठला कीवर्ड लिहायचा आहे? प्रेडेटरी प्राइसिंग. काय लिहिणार आहे आपण? प्रेडेटरी प्राइसिंग. राईट. प्रेडेटरी प्राइसिंग म्हणजे काय? एवढे डिस्काउंट देणार तुम्हाला की जे लोकल किराणा शॉप्स आहेत ते बंद झाले की मग यांचं प्राइसिंग वाढवणार आहे लोक. आता तुम्ही बघा, प्लॅटफॉर्म फी, रेन फी, सर्ज चार्जेस, बरोबर आहे का नाही? राईट. हँडलिंग फीज, हे सगळे वाढायला लागले आता बघा त्यांचे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर. आता गिग वर्कर्सच्या अँगलनी बघायचं आपल्याला, तर गिग वर्कर्सचा इश्यू काय आहे? गिग वर्कर जेव्हा पण येणार तेव्हा आपण कीवर्ड काय लिहिणार लक्षात घ्या. गिग इकॉनॉमी हॅज लेड टू गिग इकॉनॉमी हॅज लेड टू राईट हॅज लेड टू इन्क्रीज इन, एक म्हणजे कॅज्युअल वर्कर्स, इन्क्रीज इन कॅज्युअल वर्कर्स. राईट. दुसरं काय लिहिणार आपण? इन्क्रीज इन इनफॉर्मलायझेशन ऑफ फॉर्मल सेक्टर. काय लिहिणार आपण? इन्क्रीज इन इनफॉर्मलायझेशन ऑफ फॉर्मल सेक्टर. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह बघतो ना आता आपण करंट अफेअर्स, म्हणून हे कीवर्ड्स आहेत. आता फॉर्मल सेक्टर म्हणजे काय असतं? व्हॉट इज फॉर्मल सेक्टर? व्हॉट इज फॉर्मल सेक्टर? व्हॉट इज इनफॉर्मल सेक्टर? फॉर्मल सेक्टर म्हणजे जिथं रिटर्न कॉन्ट्रॅक्ट आहे. जिथं काय आहे? रिटर्न कॉन्ट्रॅक्ट. रिटर्न कॉन्ट्रॅक्ट बिटवीन हुम? द एम्प्लॉई अँड द एम्प्लॉयर. दॅट इज अ फॉर्मल सेक्टर. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर. गिग वर्कर कसं आहे? फॉर्मल सेक्टर आहे. गिग वर्कर कसं आहे? फॉर्मल सेक्टर आहे. वाय? बिकॉज द वर्कर अँड द एम्प्लॉयर, actually it is not a worker employer relationship, it is a relationship between the company and they are the delivery partners. So whatever the relationship is written, the relationship is legal, the relationship is official. But पहिले कसं असायचं? when the relationship is legal relationship, the person used to get social security. द पर्सन वर्किंग यूज टू गेट सोशल सिक्युरिटी. बरोबर आहे का नाही? सोशल सिक्युरिटी म्हणजे काय? त्याला भेटणार पेन्शन भेटणार, त्याला काय भेटणार? से फॉर एक्झाम्पल त्याला PF भेटणार, त्याला हेल्थ इन्शुरन्स भेटणार. बरोबर आहे का नाही? पण आता गिग इकॉनॉमीमुळे काय झालेलं आहे? इट हॅज इन्क्रीज्ड इन फॉर्मलायझेशन इन फॉर्मल सेक्टर. सेक्टर फॉर्मल आहे, एव्हरीथिंग इज रिटर्न, बट तो जो आता काम करतोय डिलिव्हरी पार्टनर म्हणून, गिग वर्कर, तो काय झालेला आहे? ही इज, you can say, being treated as informal worker. लाइन का आली का? एव्हरीबडी, ऑनलाइन स्टुडंट्स, प्लीज राइट इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी प्लीज राइट इन द चॅट बॉक्स. येस, नो नो, येस, येस, व्हेरी गुड, ब्रिलियंट. राईट. तर हे लिहायचंय बघा. मी तुम्हाला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह कव्हर करतोय, म्हणून मला अशा प्रकारे तुम्हाला सांगायला लागणार आहे. हे कीवर्ड्स आहेत. राईट. कीवर्ड आपल्याला लर्न करायला लागणार, ते मेन्समध्ये आलेच पाहिजे आपल्याला.
आर यू अंडरस्टँडिंग दिस, राईट? आणि दुसरं गिग वर्कर्सचा प्रॉब्लेम काय? दुसरा प्रॉब्लेम काय? रोड ऍक्सिडेंट्स. गिग वर्कर्सचा प्रॉब्लेम काय? रोड ऍक्सिडेंट. का? नाव मध्ये लिहिलं ना क्विक कॉमर्स. त्याला काय टाइमलाईन आहे? 20 मिनिटात पोहोचायचंय, 10 मिनिटात पोहोचायचंय, ट्रॅफिक आहे, पाऊस पडतोय. आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे? पॉट होल्स. बरोबर आहे का नाही? राईट, वीक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणून काय होणार आहे? ऍक्सिडेंट्स, रोड ऍक्सिडेंट्स. आर यू अंडरस्टँडिंग? सो गिग वर्कर के लिए ये प्रॉब्लेम आहे. अजून एक प्रॉब्लेम आपण काय बघणार आता? GS3चा पेपरचे बघतोय आपण, गिग वर्कर्स त्यांचा प्रॉब्लेम. बरोबर आहे. अजून GS3च्या पेपरमध्ये अजून कुठला सिलेबस आहे? एन्व्हायरमेंट. आपण काय लिहिणार? ह्याच्यामुळे काय होणार? हाय कार्बन एमिशन, कार्बन फुटप्रिंट वाढणार, ट्रॅफिक कंजेशन वाढणार, प्लास्टिक पॅकेजिंग मुळे पोल्युशन वाढणार. बरोबर आहे का नाही? मग ह्याचं सोल्युशन आपण काय दिलं पाहिजे इमिजिएटली? क्लिअर? सो हे आपल्याला आलं पाहिजे की डेटा प्रोटेक्शन, वेगळे वेगळे प्राइसिंग, डिफरन्शियल प्राइसिंग नाही झालं पाहिजे आपल्याला. राईट. अजून आपण काय करणार याच्यामध्ये? राईट, अजून काय असेल मला सांगा बरं अँगल? वर्कर एक्सप्लॉयटेशन. तर त्यासाठी काय आणणार आपण? तर लिहा सिक्युरिटी, जो सोशल सिक्युरिटी कोड आला होता, वी शुड इम्प्लिमेंट, द गव्हर्नमेंट शुड मेक इट मॅन्डेटरी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ सोशल सिक्युरिटी कोड 2020. सोशल सिक्युरिटी कोड 2020. राईट. आणि आपलं जे हे आहे FSSAI, इट शुड मेक regulations, it should implement the regulations regarding, right, perishables, right, safety of the food items. क्लिअर आहे का? राईट. एन्व्हायरमेंटल लॉ, प्लास्टिक पोल्युशन, राईट, हे करू शकतो आपण. राईट. आणि आपण काय करू शकतो? कॅन वी थिंक अबाउट ब्रिंगिंग नॅशनल क्यू कॉमर्स रेग्युलेटर? नॅशनल क्यू कॉमर्स, क्यू कॉमर्स म्हणजे क्विक कॉमर्स. राईट. FSSAI चे फूड हायजीन गाईडलाईन्स आले पाहिजे फूड डिलिव्हरीसाठी. कुठे आहेत गाईडलाईन्स? कुठे आहेत फूड डिलिव्हरीसाठी? राईट. तर FSSAI ला आता तुम्हाला काय करायला लागणार? अमेंड करायला लागणार की बाबा तुम्ही जेवण तुम्ही घेऊन जाताय, किती टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे, कसे बॅग्स असले पाहिजे, कुठलं प्लास्टिक अलाउड आहे, कुठलं प्लास्टिक अलाउड नाहीये, हँडलिंग कसं केलं पाहिजे. राईट. आपण कसंही काही करतोय. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे अनरेग्युलेटेड आहे. बरोबर आहे. त्याला सील पॅकिंग कसं झालं पाहिजे, नाही तर हा उघडून थोडं खाऊन तुम्हाला देऊन टाकत. बरोबर आहे का नाही? टेस्टिंग. राईट. शबरीने कसं बोर खाल्ले होते, तसं म्हणाल की मी तुम्हाला हेल्दी एका टेस्ट करून देतोय. जास्ती जबाबदारी माझी, डिलिव्हरी एजंट. बरोबर आहे का नाही? राईट. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की डिलिव्हरी टाइम हा जो आहे तो मिनिमम किती ठेवायचा, त्यावरती पण गव्हर्नमेंट रेग्युलेशन आणू शकते का? कारण की त्यामुळं काय होणार आहे? त्यामुळे ऍक्सिडेंट्स, त्यामुळे कॅज्युअलिटीज. राईट. सो यू कॅनॉट प्रॉमिस लेस दॅन 30 मिनिट्स, असं काहीतरी रेग्युलेशन आणू शकतो का आपण? क्लिअर आहे का नाही? राईट. सो ऑल दिस थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. सो वी शुड लुक इन टू द नॅशनल ई कॉमर्स पॉलिसी. राईट. नॅशनल ई कॉमर्स पॉलिसी, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे आता खूप साऱ्या GS1, 2, 3 सगळं कव्हर झालेलं आहे आपल्या याच्यामध्ये. राईट. आता आपण हा इश्यू बघू एकदा. ऑलरेडी आपण बघितलेलं कितीपर्यंत पोहोचणार आहे? 2029 पर्यंत 10 बिलियन. कोण म्हणतोय रिपोर्ट? राईट. बर्स्टिन. राईट. सो देर आर गोइंग टू बी मेनी चॅलेंजेस. राईट. व्हॉट इज अ ट्रॅडिशनल कॉमर्स? 3-4 दिवसात भेटतोय. 10 to 30 मिनिट्स इज द क्विक कॉमर्स. राईट. कसं याच्यामध्ये ऑर्डर असतायत? इथं स्मॉल, फ्रिक्वेंट, अर्जंट, इम्पल्स बाईंग आहेत. राईट. प्रोडक्ट रेंज कसं आहे? एक्सटेन्सिव्ह कॅटलॉग, लिमिटेड, हाय डिमांड. सगळं भेटणार नाही ना तुम्हाला क्विक कॉमर्सला. इथं तुम्हाला सगळं भेटणार. राईट. या प्लीज कमी. राईट. लार्ज सेंट्रल वेअरहाऊस. इथं कसे आहेत? डार्क स्टोर्स. आपण कीवर्ड शब्द बघितला. डार्क स्टोरला काय म्हणू शकतो? मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्स. राईट. सो हायपर लोकल, AI डेटा ड्रिव्हन आहे सगळं. क्लिअर? सो दिस इज हाऊ इट इज. डिजिटल प्रेझेंटेशन, COVID-19 इम्पॅक्ट, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह बघितले आपण, कन्झ्युमर बिहेवियर. राईट. हे बघा 12% आज पोहोचलेले आहेत. मॅक्सिमम ऑर्डर्स तुम्हाला कशी भेटणार? पोस्ट नाईट 8 PM, जेव्हा बाकी सगळं बंद असणार. राईट. सो यू कॅन गेट दिस. राईट. डीप डिस्काउंट्स, सोशल सिक्युरिटी नाही यांच्याकडे, नो पुअर वेजेस फॉर गिग वर्कर्स. राईट. प्लास्टिक पॅकेजिंग बघितलं आपण, EV बघितलं आपण. राईट.
प्रिडेटरी प्राइसिंग बघितलं आपण, राईट. प्रिडेटरी प्राइसिंगचा पुढचा स्टेप काय असतो? प्राइस गॉगिंग. व्हॉट इज प्राइस गॉगिंग? वन्स द कॉम्पिटिशन इज ओव्हर, देन यू आर गोइंग टू इन्क्रीज द प्राइस. जिओनी काय केलं बघा, बरोबर आहे का नाही? सो दिस इज प्राइस गॉगिंग. डेटा एक्सप्लॉटेशन होऊ शकतं, वर्कर एक्सप्लॉटेशन होऊ शकतं. अर्बन बायस, हे जे क्विक कॉमर्स आहेत, राईट, ऑल दिस क्विक कॉमर्स, आर दे प्रेझेंट इन टियर 2 टियर 3 सिटीज? दे आर नॉट प्रेझेंट. बरोबर आहे का नाही? या, सो दे आर नॉट प्रेझेंट. ओके. आणि FSSAI चे जे गाईडलाईन्स आहेत ते आपल्याला माहितीच असले पाहिजे, राईट. स्ट्रिक्टर गाईडलाईन शुड बी देअर फॉर फूड डिलिव्हरी हायजीन, राईट. टाइम विंडो, राईट, सो दॅट ओव्हर स्पीडिंग नाही झालं पाहिजे, राईट. वेज प्रोटेक्शन शुड बी देअर, राईट. पण आता प्रॉब्लेम काय आहे? देर इज नो वेज प्रोटेक्शन. वाय देर इज नो वेज प्रोटेक्शन? बिकॉज दिस इज नॉट कन्सिडर्ड एज अ वेज. दे आर नॉट युअर एम्प्लॉईज, दे आर युअर पार्टनर्स. मग मी किती जरी पैसे दिले, सो आय एम नॉट बाउंड टू गिव्ह देम मिनिमम वेजेस, बिकॉज दिस इज नॉट अ वेज टेक्निकली. गेम काला काय झालेला आहे? आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर हे अशा प्रकारे आपण त्याला सोशल सिक्युरिटीमध्ये आणू शकतो, कोड ऑफ सोशल सिक्युरिटी. ONDC तुम्हाला माहिती, इंटिग्रेट करा ONDC पासून, राईट. अशा प्रकारे आपण हा इश्यू कव्हर करू शकतो. कन्क्लुजन पण तुम्ही पण हे लिहू शकताय. क्लिअर? रेग्युलेटरी इंटरव्हेन्शन इज नीडेड, गिग वर्कर प्रोटेक्शन इज नीडेड, अँड हायब्रिड रिटेल मॉडेल्स कॅन बी इम्प्लिमेंटेड. हायब्रिड रिटेल मॉडेल म्हणजे काय? किराणा शॉपलाच तुम्ही काय करा, यू मेक इट ॲज अ डार्क स्टोर. सो हायपर लोकल होऊन जाईल ना, बरोबर आहे का? त्याला पण बिझनेस भेटेल, तो पण जिवंत राहील, राईट. प्लस यू कॅन से क्विक कॉमर्सचा फायदा पण भेटेल लोकांना. क्लिअर आहे का? हम्म. हेल्थ इश्यूज आहेच ना, म्हणजे अर्बन इम्पॅक्ट आहे, लाईफस्टाईल डिझिजेस वाढणार ह्याच्यामुळं, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबिसिटी, बरोबर आहे का नाही? अशा गोष्टी बघणार आहे. आता आपण ओबिसिटीवरती आज ऑलरेडी थोडं बोलणारच आहे, बिकॉज आपण आज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बघणार आहे, त्यामध्ये ओबिसिटी हा इश्यू आहेच. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर ओबिसिटी वाढणार ह्याच्यामुळे, राईट. ह्याच्यामुळे तुम्हाला बघितलं इम्पल्सिव्ह बाईंग आपण बघितलं, राईट. त्याला दुसरा शब्द कुठला वापरला आपण? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. काय होणार आहे? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. क्लिअर? या सगळ्या गोष्टी डेप्थ सायकलमध्ये तुम्ही जाताय, काही काही फाईल तुम्हाला लगेच मागवत आहे, राईट. पीपल आर नाव गेटिंग ऍडिक्टेड टू बाईंग. रोज सकाळी उठल्यावरती मी इंस्टाग्राम नाही बघत, अमेझॉन बघतो, बरोबर आहे का नाही? की काय आज बाय करायचं, बरोबर आहे का नाही? आणि मग काय ती गोष्ट आली की मग मलाच आठवत नाही कधी मी ऑर्डर केली होती आणि का ऑर्डर केली होती, राईट. तर अशा लोकांच्या यू कॅन से ऍडिक्शन वाढत जाणार. क्लिअर? राईट. भारी वाटतं लोकांना की यू कॅन से यू आर एबल टू बाय, राईट. आणि काय करणार मग? घरी आलं की मग तुझ्यासाठी मागवलं की, बरोबर आहे का नाही? राईट. चलो नाव व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक इज GDP बेस इयर. खूप महत्वाचा टॉपिक आहे. कालच आपण बघितलं GDP फिगर झालेत ना, अँड दे आर बेटर दॅन एक्सपेक्टेड, राईट. सो GDP, आणि आपण काय केलेलं आहे? बेस रेट त्याचा रिवाइज केलेला आहे. आता लक्षात ठेवायचं आपल्याला बघा, पहिले म्हणजे सी दिस इज द ब्युटी ऑफ करंट अफेअर सेशन्स, की तुम्हाला बेसिक्स पण मिळणार आणि त्याचं ऍडव्हान्स पण तुमचं होणार, राईट. आपण ऑलरेडी एकदा GDP बघितलं होतं का? व्हॉट इज GDP? डिड वी सी ऑर वी हॅव नॉट सीन इट? सो व्हॉट इज GDP? राईट. टोटल सगळे कीवर्ड्स आहे ना, आणि UPSCनी रिपीटेडली त्याच्या क्वेश्चन पेपरमध्ये GDP वरती प्रश्न विचारलेले आहेत. सो इट इज द टोटल मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन अन इकॉनॉमी इन वन फायनान्शियल और अकाउंटिंग इयर. बरोबर? आता हर एक शब्द महत्वाचा आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला GDP कळणार. कुठली व्हॅल्यू आहे? मॉनिटरी व्हॅल्यू. कशाची मॉनिटरी व्हॅल्यू आहे? फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. सो व्हॉट डू यू डोंट टेक? इंटरमिडिएटरी. व्हॉट डू यू डोंट टेक? राईट, तुम्ही काय घेणार नाही? इंटरमिडिएटरी.
राईट. सो यू आर नॉट गोइंग टू टेक इंटरमिडिएटरी गुड्स अँड सर्व्हिसेस. क्लिअर? काय झालं? सो यू आर नॉट गोइंग टू टेक इंटरमिडिएटरी गुड्स, कन्सिडर करणार नाही. तुम्ही कुठले गुड्स फक्त कन्सिडर करणार? फायनल गुड्स. आलं तुम्हाला लक्षात? प्लस कुठली व्हॅल्यू आहे? मॉनिटरी व्हॅल्यू. सो युअर मदर इज गिव्हिंग केअर सर्व्हिसेस in your household, in your home, but is it going to consider in the GDP? No, because there is no which value? Monetary value नाही त्याला. त्याला कोणी पगार देत नाही, त्याला कोणी पैसे देत नाही. बरोबर आहे का नाही? इंटरमिडिएटरी गुड्स म्हणजे कुठले नाही? से फॉर एक्झाम्पल आपण स्टील बनवलं, आयर्न, आयर्न मधनं स्टील बनवलं, बरोबर आहे का नाही? मग स्टील मधनं कुठला तरी पार्ट बनवला, राईट, आणि हा पार्ट शेवटी कुठे गेला? कारमध्ये गेला. तर हे सगळे काय झाले? इंटरमिडिएटरी गुड्स. सो ह्यांची व्हॅल्यू पकडली जाणार नाही. फक्त कोणाची व्हॅल्यू पकडली जाणार? कारची. का? ह्यांची व्हॅल्यू जर पकडली तर डबल काउंटिंग होईल. ते स्टील कुठं वापरलं? कारमध्ये वापरलं. म्हणून टू अवॉइड डबल काउंटिंग, व्हॉट आर वी गोइंग टू डू? ओनली फायनल गुड्स. आलं तुम्हाला लक्षात? अँड इन वन अकाउंटिंग इयर. गेम का आली का तुम्हाला? जीडीपी काय आहे? परत मी तुम्हाला परत परत सांगतोय, जीडीपी हा कन्सेप्ट कुठला आहे? डोमेस्टिक. डोमेस्टिक म्हणजे कुठला कन्सेप्ट असतो हा? टेरिटरी. टेरिटरी म्हणजे आपल्या भारताच्या या एरियामध्ये जे काही प्रोड्यूस होतंय, राईट, टेक्निकली या एरियामध्ये जे काही प्रोड्यूस होतंय ते सगळं तुम्ही जीडीपी मध्ये पकडणार. आलं का तुम्हाला लक्षात? आणि दुसरा कन्सेप्ट कुठला असतो? जीएनपी. कुठला असतो? जीएनपी. जीएनपीचा कन्सेप्ट काय असतो? नॅशनल. नॅशनल म्हणजे कोण प्रोड्यूस करणार? सिटीजन्स. ओनली सिटीजन्स. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढे सिटीजन्स आहेत आपले, तेच मर्सिडीज बेन्स हे जर्मन सिटीजन असेल, भारतात येऊन प्रोड्यूस करतात, ते जीडीपी मध्ये पकडलं जाणार. बिकॉज इट इज प्रोड्यूस इन द इंडियन टेरिटरी, बट इट विल नॉट बी काउंटेड इन द जीएनपी. तसेच इंडियन अमेरिकामध्ये जाऊन कमवतात पैसे, ते पकडले जाणार जीएनपी मध्ये. येस, इफ दे आर इंडियन सिटीजन्स. गेम कळाला का तुम्हाला? येस ऑर नो? जीडीपी कॅल्क्युलेट करण्याची किती मेथड्स आहेत? तुम्हाला शिकवलं होतं का मी? शिकवलं होतं का नाही? येस ऑर नो? जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचे किती मेथड्स आहेत? राईट. सो जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचे बेसिकली इफ यू सी, राईट, देर आर गोइंग टू बी मेजरली विच मेथड्स? तो तुम्ही जर बघितलं, हाऊस होल्ड, नेहमी हे लक्षात ठेवायचं, हाऊस होल्ड, आणि तर काय असणार आहे? राईट, फर्म और इंडस्ट्री, व्हॉट एव्हर यू कॉल इट. राईट. सिंपल जर तुम्ही पकडलं, देश आहे आपला सिंपल देश, बरोबर, तर आपल्या घरातनच आपण ह्यांना काय प्रोड्यूस काय देणार? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. व्हॉट आर द 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन? लँड, लेबर, कॅपिटल अँड ऑन्ट्रप्रिनरशिप. बरोबर. आणि ह्याच्या बदल्यामध्ये हे जे कंपनीवाले आहेत त्यांना काय देणार? इन्कम. इन्कम कसं भेटणार तुम्हाला? लँडला काय भेटतो? रेंट. लेबरला काय भेटतो? वेजेस. ह्याला काय भेटणार? कॅपिटलला इंटरेस्ट. आणि ऑन्टरप्रिनरशिपला काय भेटणार? बरोबर आहे का नाही? हे पैसे हाऊसहोल्ड वाले कुठं वापरणार? राईट, दे आर गोइंग टू, यू कॅन से, फॉर कन्झम्पशन. म्हणजे त्यांचं काय करणार? ते स्पेंडिंग. आणि या स्पेंडिंगच्या बदल्यामध्ये हे काय देणार त्यांना? गुड्स अँड सर्व्हिसेस. दिस इज अ व्हेरी सिम्पल इकॉनॉमिक मॉडेल. आता हा मॉडेल तुम्ही जेव्हा बघणार, बरोबर आहे, वेन यू आर गोइंग टू सी दिस मॉडेल, so automatically using this model you are going to find out what are the ways in which you are going to calculate the GDP. The first method of calculating GDP, right, त्याला A लिहू आपण. A is going to be which method? Production method. कुठला मेथड आहे? Production method. Online students, everybody, are you with me? Please write in the chat box. Production method, that is, आता आपण बघितलं ना, total monetary value of all goods and services, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन द इकॉनॉमी. आलं तुम्हाला लक्षात? या मेथडला काय म्हटलं जातं? प्रोडक्शन मेथड. आणि प्रोडक्शन मेथडनी जे जीडीपी तुम्ही कॅल्क्युलेट करता, लिहा, महत्वाचं आहे, विसरणार, त्याला तुम्ही काय म्हणणार? जीएव्ही. काय म्हणणार त्याला तुम्ही? जीव्हीए, सॉरी, जीव्हीए, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड.
ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. का? कसं करणार तुम्ही? आपण एक्झाम्पल घेऊयात की फॉर एक्झाम्पल काय आहे, राईट? समजा जवार, जवारचं काय बनवलं तुम्ही? ब्रेड. आणि ब्रेडचा काय बनवला? पिझ्झा. बरोबर आहे का नाही? जवार कितीला, कितीची बनवली? 100 रुपयाची उगवली. ब्रेड कितीला विकला? 150. पिझ्झा कितीला विकला? 300. मग कसं करणार आपण? ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. इथं ग्रॉस व्हॅल्यू किती ऍड आहे? 100. बरोबर आहे का नाही? इथं ग्रॉस व्हॅल्यू ऍड किती आहे? येस, 50. कारण की ऑलरेडी जवार 100 रुपयाची होती ना. तिचा ब्रेड बनवला, कितीला विकला? 150. 100 रुपयाची ऑलरेडी जवार होती, मग तुम्ही किती व्हॅल्यू व्हॅल्यू ऍड केली? 50. आणि पुढं पिझ्झा ह्यांनी किती व्हॅल्यू ऍड केली? 150. ब्रेड आणि हे दोघांचे ऑलरेडी 150 झालं होतं. तुम्ही पिझ्झा विकला, त्याला किती व्हॅल्यू ऍड केली तुम्ही? फक्त 150. सो देअर फॉर ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. सेम स्टील पार्ट कार, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. एव्हरी स्टेपला ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. मग तुम्हाला फायनल गुड्स ची प्राइस कन्सिडर करण्याची गरज लागत नाही. तुम्ही जर जीव्हीए मेथडनी गेला, फायनल जर तुम्ही बघितलं असतं, तुम्ही काय केलं असतं? फक्त हेच पकडलं असतं, डायरेक्ट पिझ्झा. तुम्ही असं खा किंवा असं खा, तो व्हॅल्यू सेम येणार. इथं बघा, इथं काय येणार? जवार किती आहे? 100. ब्रेड किती आहे? 50. पिझ्झा किती आहे? टोटल किती झाले? ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मेथडनी गेला तर 300 आले, किंवा तुम्ही काय केलं असतं? फायनल फक्त घेतलं तरी 300 आलं असतं. बट दिस इज अ बेटर ना, म्हणजे तुम्ही पूर्ण ट्रेस करत चाललाय. दिस इज अ बेटर मेथड. वाय? याच्यामध्ये डबल कॅल्क्युलेशन होणार नाही. का? तुम्ही पूर्ण लाईन ट्रेस केलेली आहे त्याला, की कुठला रॉ मटेरियल कशासाठी वापरला तुम्ही. गेम कळाली का तुम्हाला? अरे बोलो येस ऑर नो. तर प्रोडक्शन मेथडनी जेव्हा तुम्ही जीडीपी कॅल्क्युलेट करता, त्याला काय भेटतं? जीव्हीए. त्याला काय म्हणता तुम्ही? ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. गेम समजा आहे का? येस म्हणो येस. बी मेथड. कुठली मेथड आहे? इन्कम मेथड. बी मेथड कुठली मेथड आहे? इन्कम मेथड. कशी जीडीपी कॅल्क्युलेट करणार तुम्ही? म्हणजे ए नी करा, बी नी करा, का सी नी करा, सेमच येणार. कारण की का सेम येणार? जेवढं पैसे भेटले तेवढाच खर्च करणार. जेवढा खर्च करणार तेवढेच वर्थ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होणार. सिंपल कन्सिडर करतोय, कॉम्प्लेक्स आता कन्सिडर करत नाही. कळतंय का? समजतंय? इन्कम मेथड कसं असणार? सिंपल. आर प्लस आय प्लस डब्ल्यू प्लस पी. रेंट प्लस इंटरेस्ट प्लस वेजेस प्लस प्रॉफिट ऍड केलं तर ते काय भेटलं? जीडीपी. काय भेटलं आपल्याला? जीडीपी. बरोबर आहे का नाही? या जीडीपीला काय म्हणतात? या जीडीपीला काय म्हणतात? ही जी जीडीपी कॅल्क्युलेट केलं, या जीडीपीला, जसं प्रोडक्शन मेथडच्या जीडीपीला म्हणतात जीव्हीए, या जीडीपीला काय म्हणणार? जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. काय म्हणणार याला? जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. कारण की 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत ना, त्यांना कॉस्ट किती लागली? त्यांना कॉस्ट किती लागली? बरोबर आहे का नाही? आणि दुसरा प्रकारचा जीडीपी असतो, जीडीपी ऍट मार्केट प्राइस. दुसऱ्या प्रकारचा जीडीपी असतो जीडीपी ऍट मार्केट प्राइस. बरोबर आहे का नाही? तो कसा भेटणार तुम्हाला जीडीपी ऍट मार्केट प्राइस? सी, कन्झम्पशन मेथड. कुठला मेथड आहे? सी, कन्झम्पशन मेथड. ह्यालाच काय म्हणतात? एक्सपेंडिचर मेथड. ह्यासाठी गव्हर्नमेंटने कुठला फॉर्म्युला? सी प्लस आय प्लस काय असणार? सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. सी म्हणजे काय? गव्हर्नमेंट कन्झ्युम करतोय. सॉरी, सी म्हणजे प्रायव्हेट कन्झ्युम करतो, आपण सगळे जे विकत घेतोय, प्रायव्हेट कन्झम्पन. बरोबर आहे? आता लक्षात घ्या, माझ्याकडे जर 100 रुपये आहेत, मी काय करणार? समजा 60 रुपये मी खर्च केले, 40 रुपये काय केले? मी सेव्ह केले. मग इथं काय येणार? 60 खर्च केला, सेव्ह केले, मग ते शेवटी कुठे जाणार? अरे यार, परत हे प्रॉब्लेम झाला का? राईट, कुठे जाणार तो? सेव्हिंग. कुठे जाणार तो? सेव्हिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट. बरोबर? मग बरोबर आहे. सो सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एन, हा कन्झ्युम केले मी.
बरोबर. हे काय केलं मी? सेव्हिंग. सेव्हिंग टाकलं म्हणजे बँकमध्ये टाकणार. बँक कोणाला तरी लोनच देणार पैसे. म्हणजे त्याचं काय झालं शेवटी? इन्व्हेस्टमेंट. अजून कोण खर्च करणार? गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट पण स्पेंडिंग करतं ना. बरोबर आहे का? टोटल तुम्हाला कन्झम्पशन ऍड करायचं ना. प्लस तुम्ही कुठं कन्झम्पशन करता? तुम्ही कुठं खर्च करता अजून? जीडीपी कॅल्क्युलेट करतो, लक्षात घ्या. जीडीपीचा अर्थ काय? कॅल्क्युलेट व्हॉट? टोटल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन द टेरिटरी. बरोबर आहे. पण तुम्ही सगळे जे तुमचे पैसे आहेत ते फक्त टेरिटरीमध्ये जे बनतं त्याच्यावरती खर्च करता का? नाही. कुठं खर्च करता तुम्ही? इम्पोर्टेड गुड्स. इम्पोर्टेड गुड्स वरती करता. बरोबर आहे का नाही? मग तो खर्च काय केला पाहिजे? आपण बाद केला पाहिजे. मायनस. सो मायनस इम्पोर्ट्स. आणि आपण जे एक्सपोर्ट करतो ते भारतात बनलेलं असतं, पण त्यावरती आपण खर्च करतो का नाही? फॉरेनर खर्च करतो, तो विकत घेतो ना. त्याला काय करणार आपण? ऍड. फॉर्म्युला कळालाय का? एक्सपेंडिचर मेथड, या फिर इसको क्या बोला जाएगा? कंजम्पशन मेथड. सी प्लस आई प्लस जी एक्स मायनस एम. सी म्हणजे काय? सी म्हणजे काय? प्रायव्हेट लोकांनी जो खर्च केला, इंडिव्हिज्युअल लोकांनी खर्च केलेला आहे. आय म्हणजे काय? आपण काय केलेलं आहे? सेव्हिंग. सेव्हिंग कन्व्हर्टेड इनटू इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे का नाही? राईट. प्लस कोणी खर्च केलेला आहे? गव्हर्नमेंट. प्लस आपण खर्च करतो अशा वस्तूंवरती जे भारतात बनलेले नाही. मग त्याला काय करायला लागणार? मायनस. बिकॉज इट इज नॉट प्रोड्युस्ड इन इंडिया. जीडीपी मध्ये काय घेतो आपण? फक्त विच इज प्रोड्युस्ड इन इंडिया टेरिटरी. सो त्याला आपण काय केलं? इम्पोर्टला मायनस. प्लस आपण अशा गोष्टींवरती खर्च करत नाही पण ते भारतात बनतात. कोण खर्च करतं त्यावरती? फॉरेनर्स. त्याला काय करायला लागणार आपल्याला? ऍड. बिकॉज इट इज प्रोड्युस्ड इन इंडिया. फॉर एक्झाम्पल दिस शर्ट इफ बॉट बाय अमेरिकन, आता बाय नाही करणार, 50% झालं ना टॅक्स. पण मागच्या महिन्यापर्यंत जर त्यांनी बाय केला असता तर हे बनलं कुठं शर्ट? भारतात. पण भारताच्या लोकांनी खर्च केला का? नाही. कोणी खर्च केला? अमेरिकन. मग त्याला काय करणार तुम्ही? ऍड. बरोबर आहे का नाही? आणि हा मोबाईल, समजा मोबाईल मी विकत घेतला, खर्च केला, बडा भारतात बनलेला आहे का? नाही. आर यू अंडरस्टँडिंग? सो व्हॉट आय हॅव टू डू दिस? मायनस. एक्स इज एक्सपोर्ट्स, एम इज इम्पोर्ट्स. गेम कळाला का तुम्हाला? अरे गेम कळाला का तुम्हाला? म्हणजे सर, पहिली मेथड कुठली बघितली आपण? प्रोडक्शन. प्रोडक्शन मेथडनी काय येतं? दुसरी मेथड कुठली बघितली आपण? त्याने काय भेटतं? आणि सर, थर्ड मेथड कुठली बघितली आपण? एक्सपेंडिचर कन्झम्पशन मेथड. याच्याने काय भेटतं आपल्याला? जीडीपी ॲट मार्केट प्राइस. आलं तुम्हाला लक्षात? आता जर तुम्हाला बघा, एकदम बेसिक्स आहे ते, फंडे लोकांचे क्लिअर नसतात म्हणून प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये रॉंग करतात. बरोबर आहे. आता तुम्हाला समजा मी सांगायचं झालं, सर तुम्हाला जर जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट दिलेला आहे, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट दिलेला आहे आणि तुम्हाला मार्केट प्राइस कडे जायचंय, कसं जाणार? कसं जाणार? प्रॉम्प्ट करू नका आता, नाही बाकीच्या लोकांना कन्फ्युजन होणार. बरोबर आहे का नाही? कारण की इकॉनॉमिक्स तसं पण जरा लोकांना असं वाटतं की काय चाललंय. बरोबर आहे का नाही? जगातला सगळ्यात सोपा विषय हा इकॉनॉमिक्स. बरोबर आहे. पण आपलं काय त्याच्यावरती प्रेम कमी पडते. बरोबर आहे का नाही? कसं असतं, कॉलेजमध्ये एक मुलगा किंवा मुलगी खूपच भारी दिसायला असते, ते दिसायला असतो, आपण ते म्हणतो आपलं लायकीच नाही ते. इकॉनॉमिक्स तसं झालं आता. बरोबर आहे का नाही? पण आपली स्वतःची व्हॅल्यू जरा वाढवा आणि कोणाशी प्रेम करा? इकॉनॉमिक्सशी प्रेम करा. मग लगेच ती पण मुलगी तुम्हाला भाव देईल किंवा मुलगा पण तुम्हाला भाव देईल. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही जर इकॉनॉमिक्स सारखं असं बोलायला, जीडीपी ऍट मार्केट व्हॅल्यू, जीडीपी ऍट मार्केट प्राइस, जीडीपी ऍट यू कॅन से फॅक्टर कॉस्ट, मग लोक लगेच सारा चौघात इज्जत वाढत का नाही तुमची? प्रेम करायचं तर कुठलं भारी काय करा? हिस्ट्री, हिस्ट्रीची कोण प्रेम कर? काय विषय का तो हिस्ट्री भंगार? आलं का लक्षात तुम्हाला? प्रेम करायचं तर असं विषय असला पाहिजे इकॉनॉमिक्स. क्लिअर आहे का नाही? सो आता फॅक्टर कॉस्ट, फॅक्टर कॉस्ट मध्ये आपण काय काय घेतलं होतं? काय घेतलं होतं फॅक्टर कॉस्ट मध्ये आपण? सगळ्यांचे फोर फॅक्टर्सला तुम्ही किती पैसे दिले तेवढे. बरोबर आहे. मार्केट प्राइस, समजा आपण काय बघितलं? मार्केट प्राइस कन्झम्पशन. समजा मी एलपीजी सिलेंडर विकत घेतला. बरोबर आहे का? लग्नानंतर असं सगळं विकत घ्यायला लागतं. तू म्हणतात सर काय एक्झाम्पल देत आहे? एलपीजी सिलेंडर कोण घेत? लग्न करा, मग हेच घ्यायला लागणार.
बरोबर आहे का नाही? राईट. एलपीजी सिलेंडर विकत घेतला, कितीला भेटतो एलपीजी बाळा? कोणाला किती, कोणाला प्राइस माहिती आहे का? बघा, ज्यांना माहिती आहे त्यांचं लग्न लवकर होईल. राईट. 900 रुपये. किती रुपयाला आहे? 900 रुपये. म्हणजे मी किती खर्च केलेला आहे? 900 रुपये मी खर्च केलेला आहे. बरोबर आहे का? बट फॉर एक्झाम्पल लेट अस अज्युम द रिअल प्राइस इज 1000. गव्हर्नमेंट इज गिव्हिंग यू व्हॉट? सबसिडी. गव्हर्नमेंट 100 रुपये भरते तुमच्यासाठी स्वस्त करण्यासाठी. बरोबर. तर 100 रुपये. बरोबर. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे फॅक्टर कॉस्ट किती झाला त्याचा? 1000. फॅक्टर कॉस्ट किती झाला त्याचा? रिअल प्राइस किती त्याची? 1000. पण मार्केटमध्ये कितीला भेटते तुम्हाला? कितीला भेटते मार्केटमध्ये? 900. म्हणजे सर, मला जर फॅक्टर कॉस्ट कडनं मार्केट प्राइस कडे जायचं असेल, तर मी फॅक्टर कॉस्ट मध्ये काय ऍड केलं पाहिजे किंवा काय सबट्रॅक्ट केलं पाहिजे? राईट. सो आय एम सबसिडीला काय केलं पाहिजे सांगा बरं मला. राईट. मला आता इकडनं यू कॅन से कुठं जायचंय मला? जीडीपी ऍट मार्केट प्राइस कडे जायचं. बरोबर आहे का नाही? जीडीपी ऍट मार्केट प्राइस कडे जायचंय. तर मी सबसिडीला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे सबसिडीला? आपला एलपीजी सिलेंडर कितीला होता फॅक्टर कॉस्ट? कितीला भेटला मार्केट प्राइस मध्ये? नाही नाही. का? सबसिडी काय केलं पाहिजे? आलं तुम्हाला लक्षात? अजून एक गेम असते. अजून एक गेम कसली असते? तुम्ही अजून काय विकत घेतलं समजा? तनिषा काय विकत घेतला आता तू लेटेस्ट? लॅपटॉप विकत घेतला. बरोबर आहे का नाही? कितीला विकत घेतला बाळा? 50,000 रुपये. असं पकडून चल. कितीला विकत घेतला? 50,000 रुपये. प्लस ह्याच्यावरती समजा 18% जीएसटी लागला. म्हणजे तुला टोटल कितीला भेटला? म्हणजे आपण काय म्हणू शकतो, फॅक्टर कॉस्ट किती होता? आणि इनडायरेक्ट टॅक्स त्यामध्ये काय झाला? ऍड झाला. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता मला फॅक्टर कॉस्ट कडनं मला इकडे जायचंय. तर मला इनडायरेक्ट टॅक्स काय करायला लागेल? ऍड का सबट्रॅक्ट? प्लस इनडायरेक्ट टॅक्स. तर मग जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट मायनस सबसिडी प्लस इनडायरेक्ट टॅक्स इज इक्वल टू. एक्झाम्पल बघू ना आपण. जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट लॅपटॉप कितीला होता? लॅपटॉप 50,000 प्लस तुम्ही किती ऍड केले? 9,000. बरोबर. एलपीजी सिलेंडर फॅक्टर कॉस्ट कितीला होता? 1,000. मायनस तुम्ही काय केलं? सबसिडी. मग तुम्हाला आता जीडीपी ऍट मार्केट प्राइस किती भेटणार? 59 प्लस किती आहे? 900. मग तुम्हाला टोटल जीडीपी किती झाली? दिस इज जीडीपी ऍट दिस इज जीडीपी ऍट मार्केट प्राइस. आणि इथं जीडीपी जर आपण बघितली असती ऍट फॅक्टर कॉस्ट, बरोबर आहे का नाही? मग किती असली असती? 50,000 प्लस 1,000. किती असली असती ही? दोघांमध्ये फरक दिसतोय का? क्लिअर आहे का? इझी आहे का? कळतंय का? लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. रात्रभर याच्यावरती विचार करायचा आपल्याला. एक्झाम्पल्स वेगवेगळे टाकून मी काय काय विकत घेतलं, तर जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट किती येईल, जीडीपी ऍट मार्केट प्राइस किती येईल, कसं करायचं एक्झाम मध्ये, काय ऍड करायचं, सबसिडी ऍड करायची का मायनस करायची. आता उलट जर बघा, माझ्याकडे जर समजा जीडीपी ऍट मार्केट प्राइस, मार्केट म्हणजे जो मार्केटमध्ये लॅपटॉप घेतला तो प्राइस, बरोबर आहे का नाही? आणि मला कुठं जायचंय? जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट कडे मला जायचंय समजा. बरोबर आहे. मी काय करणार मग? काय करणार मी? काय करणार? मला फॅक्टर कॉस्ट कडे जायचंय. बरोबर आहे का नाही? सबसिडीला काय करणार मी? इथं काय होतं बघा, इथं कुठं होतं आपलं? सबसिडीला आपण इथं काय केलं होतं? मायनस. आता इथं काय करायला लागेल तुम्हाला सबसिडीला? ऍड सबसिडी. आणि मायनस काय करायला लागेल? इनडायरेक्ट टॅक्स. हॅव यू अंडरस्टूड दिस एव्हरीवन? ऑनलाईन स्टुडंट्स प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. Everyone, have you understood this? I want everybody to reply. Very, very important. That is why I told you. Very, very important session is going to happen today. हे कळलं आहे, पुढचं काहीच कळणार नाही तुम्हाला. क्लिअर आहे का नाही? म्हणजे जीडीपीचा कुठला कन्सेप्ट शिकवला मी तुम्हाला आज?
जीडीपी ऍट मार्केट प्राइस, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, जीव्हीए. जीव्हीए शिकवला. आता अजून जीडीपी शिकवतो तुम्हाला, अजून कन्सेप्ट. जीडीपी ऍट मार्केट प्राइस कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज, लिहा, जीडीपी ऍट मार्केट प्राइस कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज जीडीपी ऍट करंट प्राइस. करेक्ट आहे का, ट्रू आहे का, सांगा बरं. करंट प्राइस बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. आता सर, जर जीडीपी ऍट करंट प्राइस आहे तर देर शुड बी समथिंग कॉल्ड एज जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस. लिहा सर, लिहा. देर शुड बी समथिंग विच इज कॉल्ड एज जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस. बरोबर आहे का नाही. आणि हे जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस साठी हे सगळं कुटाणा मी तुम्हाला का शिकवला, कारण की इथं असणार बेस इयर, इथं असणार बेस इयर कन्सेप्ट. आलं तुम्हाला लक्षात. आता फंडा बघा कसा आहे, राईट. फंडा बघा कसा आहे, लिहा. आता जीडीपीचं दुसरं तुम्हाला स्टाईल शिकवतो, जीडीपीला शिकवायची दुसरी स्टाईल. जीडीपी इज इक्वल टू एन इंटू पी. बरोबर आहे का नाही. जीडीपी इज इक्वल टू एन इंटू पी. एन म्हणजे काय, तो टोटल नंबर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि पी म्हणजे काय, प्राइस. पी म्हणजे काय, प्राइस. जीडीपी भेटेल ना जेन, आपण बघितलं ना. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ जीडीपी, कोण सांगेल, हात वरती करा बरं. कोणाला कन्सेप्ट क्लिअर आहे, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ जीडीपी, हात वरती करा बरं. हा, इट इज द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ टोटल फायनल गुड्स. सो इफ इट इज द मॉनिटरी व्हॅल्यू, व्हॅल्यू म्हणजे काय असणार, प्राइस ऑफ व्हॉट, टोटल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. टोटल नंबर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, एन. बरोबर आहे का नाही. गेम का आली. आता समजा इंडियन इकॉनॉमीमध्ये एकदम सिंपल पकडू आपण, इंडियन इकॉनॉमी काहीच बनवत नाही. इंडियन इकॉनॉमी फक्त बनवतो पेन, बनवतो पेन. काय बनवले ताई, पेन. किती बनवले, आपण पहिले लिहूयात. बरोबर आहे. 2024 मध्ये किती बनवले पेन, 10 पेन बनवले. बरोबर. आणि कितीला विकले ते 10 पेन, 10 रुपयाला विकले. कितीला विकले, जीडीपी किती झाला 2024 मध्ये, झाला का, बोलो. येस नो नो येस, अरे बोलो. परफेक्ट. आता मित्रांनो, 2025 मध्ये समजा 12 पेन बनवले. भारतमध्ये बाकी काय बनवतच नाही आपण, फक्त काय बनवतो, पेन. आणि काय विकत घेतो, पेन. बाकी सगळं बार्टर आहे असं समजा. बार्टरला जीडीपी मध्ये पकडणार का, नाही का, मॉनिटरी व्हॅल्यू, मॉनिटरी व्हॅल्यू. बरोबर आहे का नाही, राईट. आणि सर प्राइस किती ठेवली, 12. 12चा स्क्वेअर कोणाला येतो, सिद्धार्थ. गौतम आहे बाळा तू, सिद्धार्थ. 144, क्या बात आहे, पास झालं युपीएससी. एवढंच लागतं फक्त. बरोबर आहे का नाही. किती झाली जीडीपी, 144. मग तुम्ही काय म्हणणार, सर जीडीपी किती इन्क्रीज झाला सर, कसं कॅल्क्युलेट करणार सर. 144 मायनस 100 अपॉन 100 इंटू 100. सिद्धार्थ किती आलाय सर, किती पर्सेंट जीडीपी ग्रोथ रेट झाला, किती पर्सेंट झाला ग्रोथ रेट. सीसेट पण पास झालं बघतो. एनिथिंग अपॉन 100 इज पर्सेंटेज. जीडीपी कितीने ग्रोथ झाला, 44%. असं कधी ऐकले का आकडे, 44% जीडीपी ग्रोथ झाला. बरोबर आहे का नाही. दिस जीडीपी, हा जो जीडीपी आपण कॅल्क्युलेट केला 44% नी ग्रोथ रेट, दॅट इज नॉमिनल जीडीपी ग्रोथ रेट. लिहा, दॅट इज नॉमिनल जीडीपी ग्रोथ रेट. कारण की 144 इट सेल्फ इज नॉमिनल जीडीपी, इट इज नॉमिनल जीडीपी, बट दिस इज नॉट द रिअल ग्रोथ रेट. आपल्याला काय पाहिजे, रिअल जीडीपी पाहिजे आपल्याला. रिअल जीडीपी, रिअल जीडीपी कसा काढणार आपण, 2025चा. सर रिअल जीडीपी कसा असणार 2025चा, लिहून घ्या सर. इट इज गोइंग टू बी, कसा असणार, एन 12 घेणार. प्राइस काय घेणार आपण,
जीडीपी ऍट कॉन्स्टंट रेट, बरोबर आहे का नाही, कॉन्स्टंट प्राइस. तर प्राइस कसं घेणार आपण, बेस इयर. समजा 2024 चा बेस इयर आहे, तर प्राइस काय ठेवणार, कॉन्स्टंट. म्हणजे 12 इंटू काय घेणार आपण, मग जीडीपी किती आला आता 120. म्हणजे रिअल जीडीपी ग्रोथ रेट किती झाला आपला, 120 मायनस 100 अपॉन 100 इंटू 100. म्हणजे किती झाला मित्रांनो, म्हणजे आपण रिअल जीडीपी मध्ये काय मायनस केलं नॉमिनल मधनं. सो लिहा, रियल जीडीपी इज इक्वल टू नॉमिनल जीडीपी मायनस इन्फ्लेशन. मायनस इन्फ्लेशन. गंमत काय आली का तुम्हाला, हे 144 जास्ती का वाटत होतं आपल्याला, कशाचा इम्पॅक्ट होतो तो, इन्फ्लेशन. जीडीपी वाढतोय म्हणजे आपल्याला काय वाढवायचं आहे, प्रोडक्शन वाढवायचंय, प्राइस नाही वाढवायची. काय वाढवायचं आपल्याला, प्रोडक्शन. एन वाढवायचं, एन. एन वाढला तर भारतासाठी चांगलं आहे ना. नाही तर अशी सिच्युएशन आली, समजा 2025 मध्ये अशी सिच्युएशन आली, अरे बघा इकडं, की सर पेन 10 बनले, पण आता ते 115 रुपयाला विकले जात आहेत. तुम्ही म्हणता आता जीडीपी 150 झाला, पण काय फायदा झाला, काय फायदा झाला जीडीपीचा, काय फायदा झाला नाही. जीडीपी झिरो आहे, कारण की जर तुम्ही 10 मागच्या वर्षीचं प्राइस घेतलं, म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे बेस इयरचा प्राइस घेतलं, तर जीडीपी किती राहिलेला आहे. जास्ती जर प्रोडक्शन झालंच नाही गुड अँड सर्व्हिसेसचं, तर इकॉनॉमीला फायदा होणार आहे का, फक्त प्राइस वाढून काय फायदा आहे का. म्हणून जीडीपी मोजताना कुठला जीडीपी मोजला जातो, रिअल जीडीपी. आणि रिअल जीडीपी मोजण्यासाठी काय केलं जातं, काय पाहिजे तुम्हाला, तुमच्याकडे काय पाहिजे, बेस इयर. तुमच्याकडे काय पाहिजे, बेस इयर. आर यू अंडरस्टँडिंग, आता लक्षात घ्या. आता लक्षात ठेवा, इथं इथं लक्षात ठेवा, इथं इथं लक्ष द्या, लिहू नका आता. समजा 2030 ला गेलो आपण, कुठे गेलो आपण, 30 ला. आता किती बनले, 20 पेन, प्राइस किती झाली 20, जीडीपी किती झाला, बरोबर, 2029. समजा, राईट, काय झाले, 20 आपण बनवले आणि 15 प्राइस आहे, 300 झाले, बरोबर. आता बघा, 2030चा अनालिसिस करून दाखवतो तुम्हाला, लक्ष द्यायचं एकदम, बरोबर आहे, प्रेम करायचं याच्यावरती, बरोबर आहे का नाही, अट्रॅक्टिव्ह मुलगा किंवा मुलगी म्हणून बघायचं त्याला, लग्न याच्यावरच करायचं आपल्याला, आलं लक्षात. 2030चं अनालिसिस करतोय आपण, 2030चं मला जर रिअल जीडीपी काढायचं असेल, रिअल जीडीपी, राईट, रिअल जीडीपी, मी काय करणार, 20 × 15 घेणार. किती आला माझा रिअल जीडीपी, 300. म्हणजे मागच्या वर्षी एवढंच झाला, कारण की प्रोडक्शन वाढलंय का. सो 2030 का रियल जीडीपी कितना है, क्लिअर. आता 2030 मध्ये मला जर जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस काढायचंय, कॉन्स्टंट प्राइस, माझा बेस इयर कुठला होता, हा बेस इयर ठेवलेला आहे, बरोबर. रिअल जीडीपी नेहमी कसा असतो, ऍज कम्पेअर टू लास्ट इयर, ऍज कम्पेअर टू लास्ट इयर. आणि जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस कसा असतो, जो तुम्ही बेस इयर पकडलाय. मग मी कसं करणार, किती प्रोडक्शन आहे 20, आणि बेस इयरला प्राइस किती होती, बरोबर आहे. म्हणजे आता रिअल जीडीपी किती झाला, अरे सॉरी, जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस किती झाला, 200. म्हणजे मला 3 वेगवेगळे जीडीपी आहेत. एक म्हणजे जीडीपी ऍट मार्केट प्राइस, ऑल्सो कॉल्ड एज जीडीपी ऍट करंट प्राइस. जीडीपी ऍट रिअल जीडीपी, दुसरा कुठला आहे, रिअल जीडीपी. रिअल जीडीपी म्हणजे काय असणार, मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही बघणार, दॅट इज रिअल जीडीपी, बरोबर. आणि तिसरं काय आहे, जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस. कॉन्स्टंट प्राइस साठी कुठनं कुठनं कम्पेअर करणार प्राइस तुम्ही, बेस इयर. परत सांगतोय, 3 जीडीपी लिहून घ्या. फर्स्ट, जीडीपी ऍट करंट प्राइस, ऑल्सो कॉल्ड एज मार्केट प्राइस, ऑल्सो कॉल्ड एज मार्केट प्राइस. ह्याच्यामध्ये कुठली प्राइस पकडणार तुम्ही, कुठली प्राइस पकडणार तुम्ही याच्यामध्ये, करंट, करंट प्राइस, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये प्राइस कुठली पकडणार, करंट प्राइस. दुसरं, जीडीपी ऍट, सॉरी, दुसरं रिअल जीडीपी म्हणा त्याला, राईट, रिअल जीडीपी, रिअल जीडीपी. ह्याला कुठली प्राइस पकडणार, लास्ट इयर, लास्ट इयर. आणि तिसरं, जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस, ह्याला कुठलं पकडणार, बेस इयर, कुठलं पकडणार याच्यामध्ये, बेस इयर. जीडीपी ऍट करंट प्राइस इज ऑल्सो कॉल्ड एज मार्केट प्राइस, ऑल्सो कॉल्ड एज
नॉमिनल जीडीपी, ऑल्सो कॉल्ड एज नॉमिनल जीडीपी. आपण बघितलं ना, नॉमिनल जीडीपी मायनस इन्फ्लेशन गिव्स रिअल जीडीपी. रिअल जीडीपी मध्ये कुठली प्राइस पकडली तुम्ही? लास्ट इयर. इन्फ्लेशन म्हणजे काय? खूप सोपं आहे ना. इन्फ्लेशन म्हणजे काय? मागच्या वर्षी प्राइस किती होती? 15. या वर्षी प्राइस किती आहे? 20. कसं इन्फ्लेशन काढणार मी? 20 मायनस 15 अपॉन 15 इंटू 100. किती झाले? 5 अपॉन 15 इंटू 100. एक जा 3 जा, म्हणजे जीडीपी किती, इन्फ्लेशन किती झालं? एवढं इन्फ्लेशन आहे. बरोबर आहे का नाही? नॉमिनल जीडीपी मायनस इन्फ्लेशन मी जर केलं, इट गिव्स मी द रिअल जीडीपी. इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट किती आहे? 33% इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट आहे. अरे गेम समजा गया. अरे बोलो. येस नो नो येस. क्लिअर? सोपं वाटतं की डिफिकल्ट वाटतं? हा, बरं. नॉमिनल जीडीपी कसं कॅल्क्युलेट करणार सांगा बरं. कोण सांगणार? हातवरती करा. नॉमिनल जीडीपी न बघता सांगितलं पाहिजे बघा. नॉमिनल जीडीपी कोण सांगणार मला? रेज हँड्स. हा सांग बरं प्राजक्ता. नॉमिनल इज दिस इयर. सी, नॉमिनल इज इक्वल टू करंट प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस. दिस इज द नॉमिनल जीडीपी. नॉमिनल जीडीपीला असं म्हणलं जातं बघा, इट इज जीडीपी, इट इज जीडीपी, इट इज जीडीपी राईट विथ द इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन. कारण की त्यामध्ये इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट आहे ना, मोजलेला आहे आपण. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही काल न्यूजपेपर वाचला, काल कोणी न्यूज वाचली सांगा बरं, की जीडीपी भारताचा किती आलेला आहे क्वार्टरमध्ये? कोणी वाचली? ते जीडीपी कुठं आहे? इट इज कॉन्स्टंट प्राइस, जीडीपी ऍट नॉमिनल प्राइस, मार्केट प्राइस. रिअल जीडीपी आहे. कुठला जीडीपी ग्रोथ रेट आहे? दॅट इज जीडीपी, रिअल जीडीपी ग्रोथ रेट. इट इज रिअल जीडीपी ग्रोथ रेट. म्हणजे काय केलं? नॉमिनल मधनं कसला इम्पॅक्ट मायनस केला? इन्फ्लेशन. म्हणजे काय केलं? रिअल जीडीपी म्हणजे कुठले प्राइसेस धरले त्यांनी? लास्ट इयर. कुठले प्राइसेस धरले त्यांनी? लास्ट इयर. पी एन कुठलं धरलं त्यांनी? दिस इयर. एन नेहमी या वर्षीचाच असतो. टोटल नंबर ऑफ गुड्स अँड सर्व्हिस नेहमी या वर्षीचाच असतो. पण प्राइस फक्त कुठलं धरलं त्यांनी? लास्ट इयर. सो दॅट तुम्हाला इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट धरला जाणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? तो रिअल जीडीपी झाला तुमचा. बरोबर. आणि जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस कुठला होणार? एन आत्ताच धरायचा. पी कुठला धरणार? गेम कळाला का? एवढं जर सगळं कळालं असेल तर तुम्हाला आता न्यूज कळेल. म्हणजे करंट अफेअर्स कव्हर कधी करणार तुम्हाला? जेव्हा स्टॅटिक कळते. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही करंट करंट करत असताना आपण स्टॅटिकला बघा किती वेळ गेला आपला. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? आता बघा, आता आपण करंट बघू. लिहा काय झालेलं आहे आता. राईट, व्हॉट इज द न्यूज? जीडीपी बेस इयरचं रिवाईज झालेलं आहे. कुठला बेस इयर घेतला आता? पहिले कुठला होता? 2011-12. बेस इयर वॉज 11-12. विचार करा, आज आपण 25 मध्ये आहे. तर जीडीपीचा बेस इयर कधी धरला होता त्यांनी? कधीचा धरला होता? 11-12. म्हणजे जीडीपीचा बेस इयर कशासाठी असतो? टू कॅल्क्युलेट जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस. बेस इयरला तुम्ही प्राइस काय ठेवलं? कॉन्स्टंट. दरवर्षी म्हणजे तुम्ही काय करणार? फक्त काय मोजणार? काय मोजणार? हाऊ मच प्रोडक्शन हॅज इन्क्रीज, हाऊ मच प्रोडक्शन हॅज इन्क्रीज, हाऊ मच एन हॅज इन्क्रीज. बरोबर आहे का नाही? अरे बोलो. येस और नो? कब का बेस ईयर था? 11-12. अब कब का बेस ईयर बना दिया है? 22-23. 22-23 हैज नाउ बिकम द बेस ईयर. का बेस ईयर इंपॉर्टंट है? बेस ईयर का इंपॉर्टंट है? कोण मला सांगेल? हात वरती करून सांगा बरं. ऑनलाईन स्टुडंट्स कोण सांगेल मला? बेस ईयर वाईज बेस ईयर इंपॉर्टंट. येस, हू कॅन टेल मी? कोणाचा चांगला अभ्यास आहे सांगा बरं. हा, उदय उदय बरोबर आहे. अजून आर्या गुड. इन्फ्लेशनचा फॅक्टर जो आहे 2011-12 पासूनचा प्राइस तुम्ही सेम ठेवलेली आहे, म्हणून तुम्ही इन्फ्लेशनचा फॅक्टर कन्सिडरच करत नाहीये. तुम्ही फक्त बघताय एन किती वाढलाय, म्हणजे रिअल ग्रोथ किती आहे तुमची ते तुम्हाला बघायचं ना. बरोबर. प्रोडक्शन किती वाढलंय तुमचं ते तुम्हाला बघायचं. म्हणून तुम्ही काय करताय? जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस. आलं तुम्हाला लक्षात?
फक्त लास्ट इयरनी कम्पेअर केलं तरी तुम्हाला रिअल पिक्चर कधी कधी दिसणार नाही. का दिसणार नाही रिअल पिक्चर? कारण की लास्ट इयर समजा खूप जास्त इन्फ्लेशन असलं, यावर्षी इन्फ्लेशन कमी आहे, तरी जीडीपी तुम्हाला जास्त दिसू शकतो. पण बेस इयर पासून आता कम्पेअर केलं जर 10 वर्षाचं मी, तर मला रिअल पिक्चर दिसेल की खरं भारतामध्ये प्रोडक्शन वाढलंय का, का फक्त दरवर्षी काय होतं इन्फ्लेशनच वाढत चाललेलं आहे. क्लिअर आहे का नाही? मला लॉंग टर्म ट्रेंड दिसतो ना भारताचा. म्हणून जीडीपी ॲट कॉन्स्टंट जे प्राइस आहे तो खूप महत्वाचा आकडा आहे. 10 वर्षामध्ये ऍक्च्युअल किती प्रोडक्शन वाढलं ते मला कोण दाखवणार आहे? कॉन्स्टंट प्राइस. कळते का पूजा? येस ऑर नो? राईट. म्हणून आता बघा बेस रेट चेंज केलेला आहे. बेस रेट चेंज करण्याचा इम्पॅक्ट बघा किती आहे. युवराजनी, आर यू विथ मी? आर यू अंडरस्टँडिंग? राईट. बघा आता कधीपासून इम्प्लिमेंट होणार आहे? 27 फेब्रुवारी 2026 पासून इम्प्लिमेंट होणार आहे. राईट. परत फक्त बेस इयर जीडीपीचा बदलला नाही, बेस इयर आयआयपीचा पण बदलला आहे. लिहा आयआयपी, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. आज ते एक्सप्लेन करणार नाही, आता एक्सप्लेन करण्याची माझी कॅपॅसिटी संपली. आयआयपी. राईट. आणि माझी कॅपॅसिटीपेक्षा तुमची कॅपॅसिटी संपली समजण्याची, असं तोंडावरून दिसतंय. तुझं इकॉनॉमिक्स आहे ना बाळा, मग तुला हे कळत नाही का सगळं? मग एवढं का लोड घेतलं तू? तू लोड घेतला, बाकीचे लोक काय करणार? झाले ना तुझं सगळं हे अभ्यास? मग का 6 महिने लागले होते एवढं सगळं कव्हर करायला कॉलेजला? बरं घ्या. आयआयपी, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, आयआयपी. राईट. हे जर बेस कधी केलेलं आहे? 22-23. सेम ॲज जीडीपीचा बेस रेट. आणि सीपीआय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. सीपीआय कशासाठी असतो? टू मेजर इन्फ्लेशन. टू मेजर इन्फ्लेशन. बरोबर आहे. तर ह्याचा बेस रेट कधीचा केलेला आहे? 23-24. हे सगळे आता बेस रेट आपण चेंज केलेले आहेत. बरोबर आहे. राईट. का आपण बेस रेट चेंज करणं गरजेचं आहे? वाय द बेस रेट? याच्यावरती प्रश्न येणार तुम्हाला पुढच्या वर्षी प्रिलिम्स मध्ये. तर लिहा फर्स्ट रिझन टू रिफ्लेक्ट चेंज इन करंट इकॉनॉमिक स्ट्रक्चर. टू रिफ्लेक्ट द चेंज इन करंट इकॉनॉमिक स्ट्रक्चर. बघा आता तुम्हाला खरं याचा अर्थ कळणार. विचार करा, 2011-12चा जेव्हा बेस रेट असणार, बेस इयर तेव्हाचा असणार, बरोबर आहे? म्हणजे बेस इयर तेव्हाचा असणार म्हणजे एन इंटू पी तेव्हाचा असणार. आता तुम्ही विचार करा, तुम्ही 2011ला पैदा झाले होते का? 2011 आठवतो का तुला? किती वर्षाची होती बाळा तू तेव्हा? 6 वर्षाची होती. तुला काय आठवणार? हा? काय खायची तू बाळा? इंटरनेट वापरायची का तुम्ही तेव्हा? बरोबर आहे. डिजिटल सर युपीआय वगैरे होतं का तेव्हा? एक्झॅक्टली. तर अजून पण आपण जीडीपी कॅल्क्युलेट करण्यासाठी एन कुठला वापरतोय? 11-12. आता एन कम्प्लीट चेंज झालेलं आहे सगळं. मग जर तोच एन ठेवला तर रिअल जीडीपी कॅल्क्युलेशन होणार का आपलं? आलं तुम्हाला लक्षात? हा मेन रिझन आहे की इकॉनॉमिक स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. आता डिजिटल सर्व्हिस, क्विक कॉमर्स. त्या काळात क्विक कॉमर्स होतं का? होतं का क्विक कॉमर्स? शक्यच नाही. एआय होतं का त्यावेळेस? मी आता चॅट जीपीटीचं पेड व्हर्जन घेतलेलं आहे. मी स्पेंडिंग कुठं करतोय? चॅट जीपीटी. एन आहे का तेव्हा 2011ला? चॅट जीपीटी स्पेंडिंग आहे का त्यामध्ये? एआय सर्व्हिसेस आहे का त्यामध्ये? आलं तुम्हाला लक्षात? मी आता केबल टीव्ही नाही, केबल टीव्हीला पैसे नाही देत, मी नेटफ्लिक्सला देतो. 2011ला नेटफ्लिक्स आहे का? मी देतो का पैसे नेटफ्लिक्सला? नाही देत. म्हणजे काय बदललंय? एन बदललाय. एन बदललाय. आणि अजूनपर्यंत मी एन कुठला वापरतोय? 2011-12चा वापरतोय. मग काय रिअल जीडीपी कॅल्क्युलेशन होणार का त्याने? आलं तुम्हाला लक्षात? मेन गेम हा आहे. म्हणून तुम्हाला काय करायला लागतो नेहमी? बेस इयर चेंज करायला लागतो. तुम्ही काय केलं? त्याच बेस इयर प्रमाणे एन ठेवला. ते एन मध्ये तुम्ही फक्त चेंज काय करत चालले? किती प्रोडक्शन चेंज झालं त्यामध्ये? किती प्रोडक्शन चेंज झालं? किती प्रोडक्शन चेंज झालं? किती प्रोडक्शन चेंज झालं? बरोबर आहे का नाही? आणि प्राइस कॉन्स्टंट ठेवला तुम्ही, आणि जीडीपी कॅल्क्युलेट केला तुम्ही. गेम कळाला का तुम्हाला? गेम कळाला का तुम्हाला? सो दिस इज द बिगेस्ट रिझन वाय यू शुड हॅव चेंज. इनफॅक्ट वी हॅव डिलेड.
We have delayed. We should have changed this in 2021, 22 itself. But why we could not change? कोविड आला. कोविडच्या आधी बेस रेट का घेऊ शकलो नाही? 2016 मध्ये मोदीजींनी डिमॉनिटायझेशन केलं. नॉर्मल इकॉनॉमी होती का तेव्हा? नाही. बेस रेट घेण्यासाठी तो वर्ष कसा पाहिजे? सर्वसाधारण स्टेबल वर्ष पाहिजे. काहीतरी फ्लक्च्युएशन नको ना खूप जास्ती त्या वर्षी. म्हणजे खूप जास्ती पाऊस नको, खूप कमी पाऊस नको, डिमॉनिटायझेशन सारखी घटना नको. 2017-18 मध्ये परत मोदीजींनी काय केलं? जीएसटी आणला. परत हल्लं सगळं. बरोबर आहे का नाही? 20 मध्ये कोविड आला म्हणून कुठला बेस रेट त्यांना सापडतच नव्हता. आलं तुम्हाला लक्षात? मग आता त्यांना सापडला. कुठला सापडला त्यांना? 22-23. तरी कोविडच्या जवळ येतो, पण तरी ठीक आहे. 22-23 त्यांना सापडला. गेम कळाला का तुम्हाला? येस, नो, नो, येस. ऑनलाईन स्टुडंट्स, एव्हरीबडी हॅज टू राईट इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी. टिल एव्हरीबडी इज नॉट गोइंग टू राईट, आय एम नॉट गोइंग टू गो हेड. Right? We are going into, you can say, conceptual understanding. Yes, Nilesh, मोनिका यादव. क्लिअर आहे का? कन्सेप्ट आवडला का तुम्हाला? राईट. राईट. बघा, दुसरं दुसरं रिझन लिहा. न्यू डेटा सोर्सेस आलेत आता. न्यू डेटा सोर्सेस. आता सगळं ऑनलाईन झालं ना, तर न्यू डेटा सोर्सेस. सगळ्यात मोठा डेटा सोर्स कुठला आला असेल आता? जीएसटीएन. जीएसटी नेटवर्क. जीएसटीएन नेटवर्क. त्यासारखा सोर्स नाहीच ना. बेस्ट सोर्स आहे एकदम तो. कुठं प्रोड्यूस झालं, काय प्रोड्यूस झालं, सगळं ते ट्रॅक करणं. बरोबर आहे का नाही? एमसीए डेटा आला. एमसीए डेटा लिहा. एमसीए 21 डेटा. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा डेटा. राईट. थर्ड, का जीडीपी चेंज करायला लागणार बेस इयर? रिस्टोर क्रेडिबिलिटी. रिस्टोर क्रेडिबिलिटी. आपली क्रेडिबिलिटी संपली ना आता. एवढं जुनं तुम्ही जर बेस रेट वापरत होते, इंटरनॅशनली लोक म्हणत होते तुमचं जीडीपी रेट एवढा वाढला आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरच रॉंग करताय, मग काय तुमच्या जीडीपीला आम्ही पकडून बघू. म्हणून ते म्हणले ना ट्रम्प, इंडिया इज अ डेड इकॉनॉमी. मग तुम्ही म्हणणार नाही ना आमचं जीडीपी एवढा आहे, 5%, 6% रेट आहे इन्क्रीज. तर मोजलं कसं आहे भाऊ? मग आपण काय बोलणार? इज्जत गेली. बरोबर आहे का नाही? तुमच्या आवडीने सांगितलं माझ्या पोरांना 90% आहे, पण कशात आहे तुम्हाला 90%? 3 वेळा त्याच क्लासमध्ये बसून. बरोबर आहे का नाही? मग काय करणार? एका वर्षात भेटले असते तर ठीक आहे ना. बरोबर आहे का नाही? आपण बघा युपीएससी पास करतात 7व्या, 8व्या, 9व्या अटेम्प्टला. करतात की लोक 9व्या अटेम्प्टला पास युपीएससी. बरोबर आहे का नाही? त्याची पोरं बाळ झालेले असतात. क्लिअर. राईट. पहिल्या अटेम्प्टला गेले त्याला कशी असते? एकदम मान सन्मान, रेड कार्पेट. बरोबर आहे का नाही? मग जीडीपी कसं पाहिजे? एकदम डेटा ऍडव्हान्स. आत्ता क्लोज टू द रियालिटी. तुम्ही एन कुठले पकडता? 11-12चे. बाबा आझम जमाना झाला तो. बरोबर आहे का नाही? राईट. चला, वन मोर रिझन इज टू अलाइन विथ ग्लोबल स्टँडर्ड्स. तर युएन जो आहे, युएन युएन गिव्ह स्टँडर्ड टू कॅल्क्युलेट जीडीपी. युएनचा जो स्टँडर्ड आहे तो लिहायचा आपण. युएन एसएनए. एसएनए, सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स. युएन एसएनए, सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स कीवर्ड आहे आपला. तर त्याला आपण अलाइन झालो आता. आणि हा डेटा रिलायबल आहे, हा डेटा मॉडर्न आहे. या रिलायबल डेटामुळे काय होणार आहे मित्रांनो? क्रेडिबिलिटी वाढणार, इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स वाढणार, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त येणार. बरोबर आहे. पण अजून पण सगळ्यात मोठा खतरा काय आहे? या नवीन जीडीपीचा आपण केल्यानंतर पण खतरा काय आहे? एक, अजून पण लोकांचं क्रिटिक काय आहे? लोकांना अजून पण आशंका काय आहे? 22-23 हे जे वर्ष होतं ते रिकव्हरीचं वर्ष होतं कोविड नंतरच्या. सो इट माइट नॉट बी अ नॉर्मल इयर. इट माइट नॉट बी अ नॉर्मल इयर. फर्स्ट, हा खतरा आहे आज पण. म्हणजे हा अजून पण क्रिटिक आहे. दुसरं काय आहे? सगळ्यात महत्वाचं क्रिटिक काय आहे? ऍब्सेन्स ऑफ सेन्सस 2021. तुम्ही 2021ला सेन्ससच घेतलं नाही. तुम्ही जर सेन्सस घेतलं असतं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पॉप्युलेशन काय आहे कळालं असतं. कुठं पॉप्युलेशन आहे, काय खर्च करतंय, कुठं राहतंय. देन यू कुड हॅव कॅल्क्युलेटेड जीडीपी इव्हन इन बेटर वे. बरोबर आहे का नाही? तुम्ही अजून पण सेन्सस कुठला वापरताय? 2011. गेम कळालाय का?
बोलो आहे ना, राईट. तर या प्रकारे यू कॅन से आपण ह्या जीडीपीच्या टॉपिकला 1 तास लावलेला आहे. बरोबर आहे, खूप एनर्जी लावली आहे, पण मला असं वाटतंय तुम्हाला काहीतरी फायदा झाला असेल, काहीतरी कळालं असेल. राईट, तुम्हाला जीडीपी कन्सेप्ट कळाली, जीएनपी कन्सेप्ट कळाली, तुम्हाला जीडीपी ऍट यू कॅन से. पहिलं आपण जीडीपी कॅल्क्युलेशन बघितलं, तर जीडीपी पहिले कॅल्क्युलेशन कसं केलं? प्रोडक्ट मेथड. प्रोडक्ट मेथडनी जीडीपी कॅल्क्युलेट केलं, त्याला काय म्हणतात? जीव्हीए. सगळ्यांनी बोलायचं, प्रोडक्ट मेथडनी काय म्हणतात? काय म्हणतात? जीव्हीए. मग आपण कुठल्या मेथडनी केली? इन्कम मेथड. इन्कम मेथडनी काय म्हणतात? इन्कम मेथडनी काय म्हणतात? इन्कम मेथडनी काय म्हणतात? जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. बरोबर आहे. आणि मग आपण कुठली जीडीपी बघितली? कन्झम्पशन मेथड, ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सपेंडिचर मेथड. फॉर्म्युला काय? सी प्लस आय प्लस जी प्लस ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस एम. या कॅल्क्युलेशननी जीडीपी कुठली भेटते आपल्याला? जीडीपी ऍट जीडीपी ऍट जीडीपी ऍट इन्कम मेथडनी कुठली भेटते? जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. प्रोडक्ट मेथडनी कुठली भेटते? जीव्हीए. तर कोण आहे मायका लाल किंवा लाली जे मला सांगेल, इफ आय हॅव गॉट जीडीपी ऍट मार्केट प्राइस, हाऊ टू गो टू फॅक्टर कॉस्ट? कोण सांगेल? हातवरती करा बरं, हातवरती करा बरं. मार्केट प्राइस आहे बघा माझ्याकडे जीडीपी, आणि तुम्हाला कुठे जायचंय? फॅक्टर कॉस्टकडे जायचं तुम्हाला. हा सांग बरं अभिषेक. सबसिडी काय करणार तुम्ही? ऍड करणार. एलपीजी सिलेंडर मार्केट प्राइस लगेच तुम्ही डोक्यात ठेवायचं. 900ला भेटला मार्केट प्राइस, पण कितीला आहे? 1000. मग काय ऍड केलं तुम्ही? सबसिडी. सबसिडी ऍड केली तर इनडायरेक्ट टॅक्स काय करणार? मायनस. गेम आलाय का? गेम का आलाय का तुम्हाला? बरोबर आहे. मग हे सगळं मिळून जीडीपी ऍट मार्केट प्राइस भेटलं. जीडीपी ऍट मार्केट प्राइस इज ऑल्सो कॉल्ड एज नॉमिनल जीडीपी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज जीडीपी ऍट करंट प्राइस. मग रिअल जीडीपी फाइंड आउट करायचं असेल तर कुठली प्राइस करणार? हातवरती करा बरं. रिअल जीडीपी साठी कुठली प्राइस घेणार? लास्ट इयर. नेक्स्ट नाही बाळा, लास्ट इयर. कुठलं घेणार? नेक्स्ट इयरची प्राइस कशी माहिती मला? तुला ऑलरेडी माहिती का नेक्स्ट इयर माझा कोर्स कितीला आहे? कसं काय माहिती बाळा तुला? लास्ट इयर. कुठला घेणार? लास्ट इयर. बरोबर आहे का नाही? आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. तर लास्ट इयरची जेव्हा प्राइस घेतो तेव्हा काय म्हणतो आपण? रिअल जीडीपी. काय म्हणतो आपण त्याला? रिअल जीडीपी. आणि कॉन्स्टंट प्राइस घ्यायचं असेल कसं करणार? बेस इयर. बेस इयर. आता बेस इयर कुठला चाललाय? 11-12. आता कुठला बेस इयर चाललाय? 11-12. फेब्रुवारी पासून कुठला बेस इयर होणार आहे? 22-23. 22-23 हा बेस इयर अजून कोणाचा आहे? आयआयपी. आयआयपीचा पण 22-23 होणार आहे. सीपीआयचं काय असणार आहे? 23-24. सीपीआय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. बेस इयर का चेंज करायला लागणार? 3-4 कारण कोण सांगणार? हातवरती करा बरं. 3-4 कारण वाय इट इज इंपॉर्टंट टू चेंज द बेस इयर. हु इज गोइंग टू टेल मी? हु इज गोइंग टू टेल मी? हु इज गोइंग टू टेल मी? रेज युअर हँड्स. वाय इट इज इंपॉर्टंट टू चेंज द बेस इयर? राईट. कोणीच सांगू शकत नाही. हम्म. कोणी सांगणार? येस अनुष्का, सांग बरं बाळा. बेस इयर का चेंज करायचं आपल्याला? एन बदललेला आहे. एन बदललेला असं नाही म्हणणार ना तिकडं, सर एन बदलला. एन म्हणजे कोण? निरोधा बदलला. बरोबर आहे का नाही? एन बदलला म्हणजे काय? इकॉनॉमिक स्ट्रक्चर हॅज चेंज. सर्व्हिस सेक्टर कॉन्ट्रीब्युशन टू द इकॉनॉमी हॅज चेंज. न्यू सेक्टर्स हॅव इमर्ज. न्यू प्रोडक्ट्स हॅव इमर्ज. न्यू सर्व्हिसेस हॅव इमर्ज. इकॉनॉमिक स्ट्रक्चर हॅज चेंज म्हणजे काय? न्यू गुड्स अँड सर्व्हिसेस हॅव इमर्ज. सो यू नीड टू टेक दॅट इन टू कन्सिडरेशन. आर यू अंडरस्टँडिंग दिस? अरे बोलो. दुसरं काय? टू मीट द युएन स्टँडर्ड्स. तिसरं काय? रिस्टोर क्रेडिबिलिटी, बूस्ट इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स. चौथं काय? न्यू डेटा सोर्सेस हॅव कम. जीएसटीएन. जीएसटी नव्हतं ना 2011 मध्ये. जीएसटी नेटवर्क आलेला आहे आता. तो सगळा डिजिटल डेटा आहे आपल्याकडे. एमसीए डेटा आलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. एमसीए 21 डेटा.
आलं तुम्हाला लक्षात? गेम का आली का? यस. देखो भैया, जिंदगी इजी है, उसको लोगों ने डिफिकल्ट बना दी है। क्यों डिफिकल्ट बना दी है? क्योंकि अगर सबको लगा इजी है तो सब चमकेंगे. चमकना सिर्फ सितारा को होता है. तुम्ही सगळे कोण आहेत? प्लॅनेट्स. प्लॅनेट्स नाही तर तुम्हाला काय म्हणून ठेवतील? सॅटेलाइट्स. बरं आहे का नाही? सगळे थोडी स्टार बनू शकतात. बरं. बघा, बेस इयर. बेस इयरनी काय होणार? यू कॅन कॅल्क्युलेट व्हॉट बेस इयरनी? राईट. जीडीपी ॲट कॉन्स्टंट प्राइस. राईट. पर्पज ऑफ रिजन. आता याला रिअल जीडीपी म्हणा, नाही म्हणलं तरी चालेल. इट इज जीडीपी ॲट कॉन्स्टंट प्राइसेस तुम्ही ठेवा. रिअल नका म्हणून, कारण की रिअल जीडीपी साठी आपण काय पकडलेलं आहे? लास्ट. मी जे शिकवलं तसं चालवतो. ठीक आहे. पर्पज ऑफ रिव्हिजन करंट इकॉनॉमिक रियालिटीज. बरोबर. की कधी रिवाईज झालं पाहिजे? 5 to 10 years. पण किती लागले? 15 वर्ष लागले ऑलमोस्ट रिवाईज करण्यासाठी. बरोबर. राईट. लास्ट रिव्हिजन कधी होतं बघा? 11-12 होतं. आता किती झालंय? आणि कधीपासून इम्प्लिमेंट होणार आहे? 26 फेब्रुवारी. बरोबर. बघा, अपडेट सेक्टोरल वेट्स. आता तेच झालं ना. सेक्टोरल वेट्स म्हणजे आता बघा, नवीन डिजिटल इकॉनॉमी आलेली, गिग वर्कर. तेव्हा होतं काय गिग वर्कर वगैरे? राईट. प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस आलेले आहेत, नवीन डेटा आलेला आहे. बरोबर आहे. आणि अलाइन विथ सीपीआय आणि आयपी यांना सगळ्यांना एकत्र करून टाकलेलं आहे. बरोबर. स्ट्रक्चरल चेंजेस झालेत बघा. 2011-12 मध्ये ऍग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन किती होतं बघा? आता किती? इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन बघा किती होतं, आणि कशाचं कॉन्ट्रीब्युशन वाढलेलं आहे? म्हणजे एन बदललेला आहे. एन काय झालेला आहे? बदललेला आहे. बरोबर. तर तुम्हाला जीडीपीचा बेस रेट काय करायला लागणार? बदलायला लागणार. बेस इयर बदलायला लागणार. राईट. बघा, रिन्युएबल एनर्जी आलेली आहे. होतं का तेव्हा? ई कॉमर्स एवढं जास्ती होतं का तेव्हा? नाही. क्लिअर. राईट. जीव्हीए. जीव्हीए येते का आपल्याला? बरं आहे का नाही? जीव्हीए. व्हॉट इज जीव्हीए? कसं कॅल्क्युलेट करतो आपण जीव्हीए? कुठली मेथड असते जीव्हीए साठी? प्रोडक्शन मेथड. प्रोडक्शन मेथड. राईट. तर बघा, पहिले 2004-05 लक्षात घ्या. 2004 ह्याच्यावरती ऑलरेडी युपीएससी प्रश्न विचारलाय, म्हणून या टेबल दिलाय तुम्हाला. 2004-05 ते 2011-12 पर्यंत आपण कुठलं वापरायचो? जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. कसं कॅल्क्युलेट केलं जातं जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट? इन्कम मेथड. बरोबर आहे. मग चेंज करून काय केलं गेलं? जीव्हीए. काय केलं गेलं? जीव्हीए. बरोबर आहे का नाही? सो वी चेंज इट टू जीव्हीए. राईट. पहिले बघा, एनएसएसओ हे सगळं केलेलं आहे. राईट. बघा, व्हॉट आर द चॅलेंजेस इन जीडीपी जीडीपी. आता हे जनरल आहे. डबल डेटा अवेलेबल आहे का? ब्लॅक मनी डेटा अवेलेबल आहे का? म्हणून त्याला ब्लॅक मनी म्हणलेलं आहे. राईट. डबल काउंटिंग होते. आता कमी होणार, कारण की आता जीएसटी वगैरे आपण वापरणार. पहिले तर डबल काउंटिंग होऊ शकते. स्टील पण पकडलं, गाडी पण पकडली. राईट. अंडर रिपोर्टिंग, ब्लॅक मनी, मेथोडॉलॉजिकल गॅप्स. राईट. असं सगळं आहे. वाय 17-18 कुड नॉट बी द बेस इयर? तुम्हाला माहिती आहे 17-18 जीएसटी इम्प्लिमेंटेशन, डिमॉनिटायझेशन. राईट. हे बघा, अजून एक प्रॉब्लेम काय होता 17-18 मध्ये? आता डिमॉनिटायझेशन मुळे, जीएसटी मुळे काय झालं? इकॉनॉमी एकदम हल्ली. इकॉनॉमी हल्ल्यामुळं हायएस्ट अनएम्प्लॉयमेंट इन 45 years. कधी आला होता? 17-18 मध्ये. अकॉर्डिंग टू विच सर्वे? पीएलएफएस. पीएलएफएस काय असतं? पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे. हायएस्ट अनएम्प्लॉयमेंट होता. आता तो पकडणार का मग बेस इयर? हे म्हणत होते प्री कोविड घ्या, प्री कोविड घ्या, पण प्री कोविड मध्ये सगळी गोची होती आपली, आणि कोविड नंतर पण गोची आहे. आपला देशच स्कॅमवाला देश आहे. आता बेस इयर पकडायचं कुठला मग? नॉर्मल इयरच नसतो आपल्याकडं. बरं, काय ना काहीतरी होत राहते. राईट. तर हे बघा, म्हणून हा बेस इयर घेतला नाही. 16 का घेतला नाही? डिमॉनिटायझेशन. 17 मध्ये काय झालं? जीएसटी. कोविड आले मग. बरोबर आहे का नाही? मग सगळंच अवघड आहे. बेनिफिट काय होणार? अॅक्युरसी. रिफ्लेक्ट द स्ट्रक्चरल इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन. एनहान्सेस ग्लोबल क्रेडिबिलिटी. IMF, वर्ल्ड बँक आता काहीतरी म्हणतील, बाबा ठीक आहे, तुम्ही जे देता ते खरं आहे. राईट. इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स वाढल. राईट. इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स वाढल. आणि आपलं जीडीपी जास्ती दाखवला तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो ना, IMF, वर्ल्ड बँक मध्ये आमचा कोटा वाढवा, आमचं जीडीपी एवढं मोठं आहे. आता लोक म्हणतात आपलं जीडीपी 4 ट्रिलियन आहे, 4 ट्रिलियन आहे. आता नवीन मेथड प्रमाणे कॅल्क्युलेट करू किती आहे. 2 ट्रिलियन झालं तर बरोबर आहे का? राईट. तर अशी हे सगळं गोष्टी आहेत. हे बघा, पास्ट क्रिटिझम 2015 मध्ये काय सांगितलं गेलं? अरविंद सुब्रमण्यम म्हणून होते आपले चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर. ते म्हणले की आपण जीडीपी ओव्हर एस्टिमेट करतोय. तेवढं नाहीच आहे आपलं जीडीपी.
मेथड रॉंग आहे आपली कॅल्क्युलेट करण्याची, राईट. तर असं सगळं आहे. सेन्सस डेटा नाही आपल्याकडं, अजून हा सगळा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं. डेटा क्वालिटी प्रॉब्लेम आहे आपल्याकडं, राईट. हे सगळं चांगलं केलं तर आपण जीडीपी अजून चांगल्या प्रकारे मोजू शकतो. राईट. कन्क्लुजनसाठी आपण इट इज नॉट जस्ट अ टेक्निकल अपडेट बट स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक रिसेट असे शब्द वापरायला लागतात बघा. आलं लक्षात. आपण त्या पानवाल्याकडे बोलत नाही ना, हे यार जीडीपी बेस रेट रिवाइज केलेला आहे, नाही असं नाही. इट इज नॉट ओनली अ टेक्निकल अपडेट, इट इज अ स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक रिसेट. त्याला बी कळणार नाही काय म्हणतो, राईट. दॅट कॅन रिबिल्ड ग्लोबल ट्रस्ट, राईट. गाईड प्रिसाइज पॉलिसी अँड रिफ्लेक्ट द ट्रू ट्रॅजेक्टरी ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इकॉनॉमी, राईट. असं आहे. आता चॅलेंज काय आहे? मेथड चांगली वापरली पाहिजे, राईट. इमानदारी ठेवली पाहिजे, डेटा रिलायबिलिटी असली पाहिजे आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिबिलिटी असली पाहिजे. जे मोजते जीडीपी त्यामध्ये काय मापात पाप करू नका, बरं आहे का नाही, राईट. संध्याकाळी पण नाही आणि जीडीपी मोजताना पण नाही. आलं तुम्हाला लक्षात? ज्याला कळालं ते कळालं, राईट. चल पुढचं बघू आता आपण. आता जॉग्रफी तुमचा विषय चालला ना. आता आपण परत खाली आलो. ही मुलगी जी आपल्याला नेहमीच हा म्हणणार, त्याकडे बघू आता. बरं आहे का नाही? सगळ्यात सोपी पटवणारी मुलगी, ज्याला कोणच भाव देत नाही, त्याला आपण भाव दिला की लगेच हो म्हणणार. आर यू अंडरस्टँड? राईट. जॉग्रफी एकदम हलका सब्जेक्ट. आलं का लक्षात? कुठं आला अर्थक्वेक? काय येते? अर्थक्वेक येतं, सुनामी येते, त्या पलीकडे काहीच होत नाही याच्यात. किती झाला अर्थक्वेक? 8.8. 8.8 अर्थक्वेक कसं काउंट केला जातो? रिक्टर स्केल. व्हेरी गुड. एवढं तरी येतं आपल्याला, चांगली गोष्ट. इट इज द स्ट्रॉंगेस्ट ग्लोबल अर्थक्वेक सिन्स 2011. 2011 मध्ये 9 मॅग्निट्यूड आला होता. तुम्हाला माहिती 2011 मध्ये मग तो जो अर्थक्वेक आला होता त्यामुळे सुनामी आली होती, आणि सुनामी आल्यामुळे ते जो आपला न्यूक्लिअर रिॲक्टर होता, बरोबर आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता. कुठला न्यूक्लिअर रिॲक्टर? जापानमध्ये, फुकुशिमा, राईट. तर तिकडे जो न्यूक्लिअर रिॲक्टर आहे तिकडे प्रॉब्लेम झालेला होता. त्यानंतर एवढा मोठा अर्थक्वेक आता आलेला आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे हा सगळा कुठला बेल्ट आहे? पॅसिफिक रिंग ऑफ फायर बेल्ट आहे, बरोबर आहे. कुठं आलेला आहे अर्थक्वेक? रशियाचा, राईट. कामचाटका, राईट. पेनेन्झुला. कुठला पेनेन्झुला आहे? कामचाटका पेनेन्झुला, राईट. एपिसेंटर, एपिसेंटर, राईट. त्या भागात एपिसेंटर आहे. तर आपण जर बघितलं तर रशिया आणि जपान, म्हणजे रशियाचा जो भाग आहे जो जपानला जवळ आहे तिथं हा अर्थक्वेक आलेला आहे. कंटिन्यूस अर्थक्वेक येत राहतात. आता आपल्याला इथं हे माहिती असलं पाहिजे, लक्षात घ्या की मेजर प्लेट आणि मायनर प्लेट असतात. अभ्यास केलाय का ज्योग्राफीमध्ये तेवढं तरी? मेजर प्लेट म्हणजे मोठी प्लेट आणि मायनर म्हणजे छोटी प्लेट. तर इथं प्रश्न काय येऊ शकतो? प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्ह सांगतो तुम्हाला. पॅसिफिक प्लेट जी आहे ती मेजर प्लेट आहे, आणि छोटी प्लेट कुठली आहे? तर ओकस्टॉक जो जो काय आहे हा, राईट. तर हा मायक्रो प्लेट आहे. आणि पॅसिफिक प्लेट काय होती? सबडक्ट होती, खाली जाते. लक्षात घ्या, कुठली प्लेट खाली जाते? पॅसिफिक. आता आपल्याला आपलं माहिती आहे आपली इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे, आणि वरती कुठली प्लेट आहे? युरेशियन प्लेट. कोण खाली जाते? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. व्हॉट इज गोइंग डाऊन? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. म्हणून हिमालयस फॉर्मेशन झाले ना, बरोबर आहे का नाही? तर इकडे कुठली प्लेट खाली जाते? पॅसिफिक प्लेट. पॅसिफिक प्लेट, मोठी प्लेट खाली जाते, लक्षात घ्या, राईट. आणि ह्याच्यामुळं बघा इथं ट्रेंच झालेला आहे, ट्रेंच. सबडक्शन ट्रेंच होतो ना, ट्रेंच फॉर्मेशन. कुठला ट्रेंच झालेला आहे? क्युरिल काम चाटका ट्रेंच, बरोबर आहे का नाही? डीपेस्ट ट्रेंच कुठला आहे? मरीना ट्रेंच. जिथं सबडक्शन होणार तिथे ट्रेंच होणार, बरोबर आहे का नाही? राईट. तर ट्रेंच कुठला झालाय बघून घ्या, राईट. म्हणून हा काय आहे? ऍक्टिव्ह मेगाथर्स्ट फॉल्ट, ग्लोबल सेस्मिक हॉटस्पॉट झालेला आहे. ग्लोबल सेस्मिक हॉटस्पॉट हा दिसतो तुम्हाला? ट्रेंच, क्युरिल ट्रेंच. मी तुम्हाला सांगितलंय बघा की आपल्याला बघायचंय जपान आणि रशियाच्या मधला आहे भाग आहे क्युरिल ट्रेंच, जपान ट्रेंच. हे सगळे ट्रेंचेस बघा इकडं, राईट. आणि ही पॅसिफिक प्लेट आहे, बरोबर. जिथे जर बघा ट्रेंच, हे सगळे ट्रेंच कशामुळे? सबडक्शन झोन असणार आहेत. छोटे छोटे प्लेट्स, पॅसिफिक ची जी प्लेट आहे ती खाली जाणार आहे तिकडं, म्हणून हे सगळे ट्रेंचेस होणार. म्हणून हे सगळा जो एरिया आहे तिथं काय असणार? नेहमी अर्थक्वेक्स, राईट. पॅसिफिक रिंग ऑफ फायर.
पॅसिफिक रिंग ऑफ फायर. चला अजून ह्याच्याबद्दल आता आपण काय काय लिहिणार आहे. पॅसिफिक रिंग ऑफ फायर ह्याच्याबद्दल आपण काय काय लिहिणार आहे. राईट. ट्रेन झालेला आहे. राईट. इट इज अ बिग अर्थक्वेक. राईट. तिथं वॉल्कॅनोज पण होतात का, होतात. राईट. तर काम चाटका जो आहे तिथं वॉल्कॅनो पण आहेत आणि सुनामी तर होणारच आहे. बरोबर. सुनामी होणारच आहे. अजून एक महत्वाची जी गोष्ट बघायची होतं आपल्याला, दॅट इज, चला आता जॉग्राफिकल इम्पॅक्ट मेन्स पर्स्पेक्टिव्ह बघू. आता प्रिलिम झाला आपलं, मेन्स पर्स्पेक्टिव्ह. सो वन गुड थिंग इज, रशियाचा जो हा भाग आहे, राईट, रशियाचा जो हा भाग आहे, फार ईस्ट भाग म्हणतात रशियाचा तो, तिथं काय आहे, स्पार्स पॉप्युलेशन. सो ह्युमन कॅज्युअलिटी इज मिनिमम. ओनली देर इज डॅमेज टू इन्फ्रास्ट्रक्चर. राईट. मेन डॅमेज कशामुळे होणार आणि कुठं होणार, तर मेन डॅमेज कुठं होणार, जपान, बिकॉज यू नो जापान हॅज हाय डेन्सिटी. आणि कुठला इम्पॅक्ट होणार, सुनामी. इन्फ्रास्ट्रक्चरवरती इम्पॅक्ट होणार, सुनामी इन्फ्रास्ट्रक्चर. याच्यावरती दुसरा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, व्हॉल्कॅनिक ट्रिगरिंग, कारण की तिथं व्हॉल्कॅनो आहे बघा. आणि व्हॉल्कॅनो जर ट्रिगर झाला तर त्याच्यावरती व्हॉल्कॅनोमुळे क्लायमेट चेंज होतो. व्हॉल्कॅनोमुळे काय होतो, क्लायमेट चेंज होतं. तुम्हाला माहिती असेल ना, शिकवलं असेल सरांनी, एक असा व्हॉल्कॅनो यू कॅन सी इरप्ट झाला होता एक 200-300 वर्षापूर्वी. ज्याचा जो डस्ट होती, डस्ट, राईट, ती एक वर्षभर स्कायमध्ये राहिलेली होती. हा, टेम्परेचर कमी झालं होतं त्यामुळं. तर हे इम्पॅक्ट होऊ शकतो तिकडं, हा व्हॉल्कॅनिक ट्रिगरिंग झालं तर. प्लस आपण आता GS3 मध्ये ना, तर काय लिहिणार अजून, की शिपिंग रूट्स कॅन गेट अफेक्टेड. प्लस अजून काय असतं, सबमरीन केबल्स. आता सगळे इंटरनेट कुठून येतात, सबमरीन केबल्स असतात ना. राईट. हे लिहू शकतो आपण. अजून ते आर्टिक मधनं आपल्याला सी रूट काढायचं ना, आर्टिक. दिस कॅन बी द रिस्क रिलेटेड टू आर्टिक सी रूट. क्लिअर. किती मॅग्निट्यूडचा अर्थक्वेक होता, 8.8. लास्ट मेजर अर्थक्वेक आपल्या जो सब कॉन्टिनेंट मध्ये, तो कुठं आलेला आहे, नेपाळ. किती अर्थक्वेक होते, इंटेन्सिटी 7.6. 7.6. पण कॅज्युअलिटी खूप जास्ती असणार. का, हाय डेन्सिटी अँड वीक इन्फ्रास्ट्रक्चर, लेस प्रिपेअर्डनेस. बरोबर आहे. मग ह्याच्यावरनं आपण काय लिहिणार लगेच, डिझास्टर मॅनेजमेंट लिहायचं आपण ह्याच्यावरनं, की दिस शोज, तिथं 9चा अर्थक्वेक जरी आला तरी तिथं कॅज्युअलिटी आणि इम्पॅक्ट कमी होतोय. पण आपल्याकडे 7च्या रेंजचा जरी आला तरी हाय इम्पॅक्ट होतो. दिस शोज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिपेअर्डनेस. दिस शोज द इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी. दिस शोज द इम्पॉर्टन्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, अर्थक्वेक रेजिस्टंट इन्फ्रास्ट्रक्चर. आलं का तुम्हाला लक्षात. अरे बोलो. इंडिया कुठल्या बेल्टमध्ये, अर्थक्वेकच्या बेल्टमध्ये, जसं हा पॅसिफिक रिंग ऑफ फायर आहे, इंडियाचं बेल्ट काय नाव दिलं त्याला, काय नाव दिलंय, अल्पाईड. ALPIDE. अल्पाईड बेल्ट आहे आपला, अल्पाईड बेल्ट. बरोबर आहे. आणि अर्थक्वेकचं जे आपल्याला, तुम्ही बघितलं असेल, डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही अभ्यास केला असेल, जे अर्थक्वेकचं हे असतं कॅटेगरीज, बरोबर आहे, ते कुठले कुठले झोन असतात, झोन कुठले कुठले असतात. सेस्मिक ऍक्टिव्हिटीचा झोन 1 असतो का, 1, 2, 3 कुठला असतो, हा, तर 2 पासून पुढे असतो. 1 म्हणजे सेफ झोन नाहीच आहे कुठला. आलं तुम्हाला लक्षात. 2, 3, 4, 5 असे असतात, 2 to 5. आपल्या इंडियामध्ये लास्ट मोठा जो अर्थक्वेक आला होता, दॅट इज 7.7. कुठं आला होता, भुज, 2001. भुज 7.7. बरोबर आहे. त्यानंतर काश्मीर 2005, 7.6. बरोबर आहे. नेपाळ 7.6 अगेन 2015 मध्ये. 2015 मध्ये. आलं का लक्षात तुम्हाला, आलं का लक्षात. बोलो येस, नो नो, येस. राईट. यासाठी काय असलं पाहिजे, आपल्याकडे NDMA गाईडलाईन्स फॉलो केले पाहिजे आपण.
एनडीएमए गाईडलाईन्स काय सांगतं? सिस्मिक झोनिंग प्रमाणे तुम्ही कन्स्ट्रक्शन करा. तुमचा जो सिस्मिक झोन आहे तो बघून घ्या. बरोबर आहे. जर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नसेल तर रेट्रोफिटिंग करा. काय कीवर्ड आहे? रेट्रोफिटिंग. सो मेक युअर इन्फ्रास्ट्रक्चर राईट. त्याचं रिपेअर असं करा की इट इज नाऊ अर्थक्वेक सेफ, आणि अर्बन प्लॅनिंग त्याप्रमाणे करा. राईट. काय करू शकतो इंडिया? अर्ली वॉर्निंग. अर्ली वॉर्निंग कशासाठी? एस्पेशली सुनामी. त्यासाठी IMD आहे, इनकॉईस आहे. INCOIS, इनकॉईस. INCOIS, इनकॉईस. अर्बन प्लॅनिंग चांगलं केलं पाहिजे. थर्ड, कम्युनिटी प्रिपेअर्डनेस. कम्युनिटी प्रिपेअर्डनेस, मॉक ड्रिल्स वगैरे करा. स्कूलमध्ये शिकवतात ना आपल्याला अर्थक्वेक, अरे काय करायचं. बरोबर. टेक्नॉलॉजी अडॉप्ट करा. AI वापरा, सॅटेलाइट वापरा. बरोबर. आणि इंटरनॅशनल कॉपरेशन करा. राईट. प्रिलिम्स मध्ये काय काय विचारलं जाणार? ट्रेंच कुठला आहे? क्युरिल, कामचाटका ट्रेंच. रिंग ऑफ फायर विचारला जाणार तुम्हाला. रिंग ऑफ फायर मध्ये 40,000 किलोमीटरचा जो हा हॉर्सशू आहे पूर्ण रिंग ऑफ फायर. बरोबर आहे. हा इथं जगातले 80% अर्थक्वेक येतात. किती येतात? 80% अर्थक्वेक येतात. एकच मिनिट थांबा. चलो. सो प्रिलिम्स मध्ये काय येणार तुम्हाला? कुठली स्केल असते? आपली जी रिक्टर स्केल, लॉगॅरिथमिक स्केल. राईट. सो विथ एव्हरी यू कॅन से वन इन्क्रीज इन, किती वाढतं एनर्जी? 32 टाइम्स. राईट. सो विथ एव्हरी स्टेप इन्क्रीज 32 टाइम्स ऑल द एनर्जी इन्क्रीजेस. राईट. अल्पर्ट बेल्ट कुठनं कुठपर्यंत? अल्पर्ट बेल्ट लिहा. इंडोनेशिया टू अल्प्स. इंडोनेशिया, हिमालय, इराण, टर्की, मेडिटेरेनियन. दिस इज द अल्पाइड बेल्ट. कुठले कुठले प्लेट्स त्याच्यामध्ये अल्पाइड बेल्ट मध्ये विचारू शकतात ना आपल्याला. विच प्लेट्स? इंडियन प्लेट, अरेबियन प्लेट, आफ्रिकन प्लेट, युरेशियन प्लेट. राईट. 15 to 17% ऑफ द वर्ल्ड अर्थक्वेक इथं अल्पाइड बेल्ट. राईट. इंडियामध्ये सेस्मिक झोन्स कुठले कुठले आहेत? सो राईट फ्रॉम 2 to यू कॅन से 5. राईट. तुम्हाला फक्त 5 आणि 4 वाले माहिती असले पाहिजे, जिथं मोर दॅन 7चा मॅग्निट्यूडचा अर्थक्वेक येऊ शकतो. राईट. NDMA काय आहे? इज इट अ स्टॅट्युटरी बॉडी? कुठला कायदा आहे? स्टॅट्युटरी असल्यामुळं, स्टॅट्युटरी म्हणजे कायद्याने बनवलेली आहे. कुठला कायदा आहे? डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. सो फ्रॉम दॅट ऍक्ट दिस बॉडी हॅज बीन मेड, NDMA. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते? डिफेन्स, होम, होम अफेअर्स. माहिती असलं पाहिजे बघा. NDMA चेअरमॅन कोण असतो? PM. PM. राईट. PM. राईट. तसंच काय बनलेलं असतं? SDA, SDMA, विच इज हेडेड बाय चीफ मिनिस्टर, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. तसंच काय असतं? डिस्ट्रिक्ट DDMA. DDMA. राईट. सो डिस्ट्रिक्टचा जो आहे डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, DDMAचं हेड कोण असतो? DC, डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटचे हेड असणार, कधी पण डिझास्टर होऊ शकतो तुम्ही हेड असलं की. बरोबर आहे का नाही? राईट. सो सेफ अँड यू कॅन से बेसिकली डिझास्टर रेजिस्टंट इंडिया आपल्याला बनवायचं आहे, ते तर आहेच. सो वी हॅव टू फॉलो दिस NDMA नॅशनल प्लॅन, प्रॉपरली फॉलो केला पाहिजे आपण. राईट. आता कुठले कुठले डिझास्टरसाठी NDMA गाईडलाईन दिलेले आहेत? फर्स्ट, अर्थक्वेक. अर्थक्वेक 2007 मध्ये दिलंय. मग सायक्लॉन्स, मग फ्लड्स. फ्लड्स अजून कशासाठी दिलंय गाईडलाईन्स? केमिकल इंडस्ट्रियल डिझास्टर.
केमिकल अँड इंडस्ट्रियल डिझास्टर, राईट. न्यूक्लिअर डिझास्टर पुढं, न्यूक्लिअर रेडिओलॉजिकल डिझास्टर, राईट. लेटेस्ट कुठलं दिलंय? हीट वेव्स. पहिले 2016 मध्ये दिलं होतं, अपडेट इन 2019. हीट वेव्स. तुम्ही अभ्यास केला असेल ना, व्हॉट इज हीट वेव्ह? केलाय का अभ्यास? हे सगळ्यावरती प्रश्न येणार बघा. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे किती मी तुम्हाला सोपं करून सांगितलं, किती वरती येणार? अर्थक्वेक, सायक्लॉन, फ्लड, केमिकल इंडस्ट्रियल, न्यूक्लिअर, हीट वेव्ह. 2014 मध्ये क्राऊड मॅनेजमेंट. ह्याच्यावरती प्रश्न येणार का? चिन्नस्वामी स्टेडियम, आरसीबी. बरोबर आहे का नाही? तो स्टॅम्पेड कुठं झाला तुमचा? आपल्या कुंभमेळ्यामध्ये. तर क्राऊड मॅनेजमेंट वरती प्रश्न येणार. तर एनडीएमए गाईडलाईन्स काय आहेत त्यावरती, ते तुम्हाला माहिती असले पाहिजे ऍज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर. बरोबर आहे का नाही? 7 झाले. आणि 8वं जे आता परत कधी बहुतेक येणार नाही, दॅट इज कोविड. एनडीएमए गाईडलाईन्स. हा लक्षात तुम्हाला? कोविड. तर एवढे 7-8 डिझास्टर आहेत फक्त, ते तुम्हाला करायचे. ते झाले की तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट विषय संपला. बरोबर आहे का नाही? त्यापुढे काय मॅनेज करणार? बरोबर. राईट. सो व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन डिझास्टर मॅनेजमेंट? तुम्ही ते अभ्यास केला असेल, मी काय त्यामध्ये जात नाही. मेजर प्रॉब्लेम तर माझ्याप्रमाणे काय आहे? आपल्याकडे ट्रेनिंग नाही प्रॉपरली, आपल्याकडे स्टाफ नाही प्रॉपरली, राईट. आणि आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं काय नाही? पैसे, फायनान्स, राईट. ओके. डिझास्टर मॅनेजमेंट आलं की पहिले पहिले शब्द काय लिहिणार तुम्ही? कीवर्ड सगळ्यात महत्वाचा. मेन साठीचा सगळ्यात महत्वाचा कीवर्ड काय लिहिणार? सेंडाई फ्रेमवर्क. अभ्यास केलाय का? सेंडाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. SENDAI, सेंडाई फ्रेमवर्क. दुसरं काय लिहिणार डिझास्टर मॅनेजमेंट आला की? SDG 11. काय लिहिणार? SDG 11, सस्टेनेबल सिटीज. SDG 13 पण टाकून द्यायचं, क्लायमेट. आलं तुम्हाला लक्षात? मग अजून काय लिहिणार? UNDRR, UNDRR. आणि काय लिहिणार? सार्क. सार्क आता जिवंत आहे त्यालाच माहित नाही, पण आपण त्याला जिवंत ठेवणार UPSC साठी. व्हॉट इज सार्क? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. त्याचं पण डिझास्टर इनिशिएटिव्ह आहे, सार्क. बरोबर आहे. आलं तुम्हाला लक्षात? हे सगळं आपण बोलवचन टाकणार तिकडं बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. आलं तुम्हाला लक्षात? चला पुढचा टॉपिक घ्यायचा का आता आपण? पहिला टॉपिक कुठला घेतला होता आपण? क्विक कॉमर्स. दुसरा टॉपिक कुठला घेतला होता आपण? बरोबर आहे का नाही? क्विक कॉमर्स नावामध्ये क्विक होतं म्हणून क्विकली संपला. GDP ला लय वेळ लागला. मी तो हे बघा, हे काय जॉग्राफी? काय डोकं लावावं लागलं का तुम्हाला? बरं. हे बघा, हे सगळं महत्वाचे बघा. सेस्मिक बेल्ट, रिंग ऑफ फायर. दुसरं काय? अल्पाईड. तिसरं काय आहे? मिड अटलांटिक रिज. मिड अटलांटिक रिज. हे तीनच आहेत मेजरली, राईट. सुनामी. हे बघा, ग्लोबल सप्लाय चेन डिझास्टर, पाईप वगैरे हल्ले, इंटरनेट तुटले, केबल्स वगैरे, तर प्रॉब्लेम होणार, राईट. अर्ली वॉर्निंग सिस्टम हे सगळं करू शकता तुम्ही. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही, तुम्हाला बरंच काय सांगितलं. आता काय अभ्यास करणार तुम्ही? क्लाउड बस्ट. तर हा आपण टॉपिक करून घेऊ. खूप जागी बस्ट होतोय ना क्लाउड. तर क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहे हा क्लाउड बस्ट. बरोबर. कुठं झाला? 14 ऑगस्ट किश्तवार. 3 ऑगस्ट उत्तर काशी. बरोबर, राईट. माता यात्रा. आता इथं पण झालं ना आपलं, वैष्णोदेवीच्या इथं पण काहीतरी झालं ना, राईट. सो व्हॉट कॉजेस क्लाउड बस्ट? लय सोपं आहे बाबा. जॉग्राफी सारखा सोपा विषय नाही. किती सोपं आहे बघा. मॉइस्चर आली वरती, एअरचं फक्त एकच पकडायचं. बरोबर आहे की जेव्हा एअर खाली असते, हीट जास्ती असते. बरोबर आहे. हीट जास्ती असते की त्याकडे वॉटर रिटेनिंग कॅपॅसिटी जास्ती आहे. बरोबर. हीट गेली म्हणजे एअर वरती गेली, थंड होणार. थंड झाली की वॉटर रिटेनिंग कॅपॅसिटी काय होणार? कमी होणार. आणि कमी झालं की ते पाणी खाली फेकणार, म्हणजे काय पडणार? प्रेसिपिटेशन. म्हणजे तो काय झाला? पाऊस. एवढं सोपं फंड आहे. क्लाउड बस कधी होणार? जसं गरम हवा येणार, वरती एकदमच थंड होणार, तर खूप सारा पाऊस
खूप कमी वेळात होणार, त्याला आपण काय म्हणणार? क्लाउड बर्स्ट. रेनफॉलचे 3 प्रकार कुठले असतात कोण सांगणार मला? रेनफॉलचे 3 प्रकार कुठले असणार? काय काय शिकलं तुम्ही जॉग्राफी? कन्व्हेन्शनल, कन्व्हेक्शनल, अजून कुठला आहे? ओरोग्राफिक. कन्व्हेक्शनल म्हणजे काय असतो? भारतात कुठले पाऊस पडतात? तिन्ही पडतात का, तिन्ही प्रकारचे? का एकच पडतो, का दोनच पडतात? तिन्ही पडतात. काय पडतात? तिन्ही पडतात. समरमध्ये मान्सून येण्याच्या आधी जो पाऊस पडतो तो कन्व्हेक्शनल असतो. बरोबर आहे, एकदमच खूप गरम गरम झालेलं आहे आणि ती हवा वरती जाते. बरोबर आहे, खाली गरम असल्यामुळं पाणी घेऊन जाणार वरती आणि पाणी देणार. बरोबर आहे, आपल्या इथं उन्हाळ्यात पडतो ना पाऊस, 2 वाजता 3 वाजता. दॅट इज कन्व्हेक्शनल रेनफॉल. बरोबर. त्यानंतर मान्सून. मान्सून म्हणजे काय? सिजनल रिव्हर्सल ऑफ विंड. भारतवरती ते वरदान आहे आणि त्या वरदानमुळे आपण काय झालो? लेझी. ज्याला पण वरदान भेटतं, बरं आहे ना, रावणला वरदान भेटलं होतं म्हणून तो रावण झाला. तसे भारतीयांना वरदान भेटलं म्हणून असं नाही म्हणत ते भारतीय रावण आहेत. बरं आहे का नाही? पण वरदान भेटलं की माणूस कसा होतो? सुस्त होतो. तर आपल्या भारताला भेटलेलं वरदान काय आहे? मॉन्सून, सिजनल रिव्हर्सल ऑफ विंड्स. आणि तिसरा रेनफॉल कुठला आहे? फ्रंटल रेनफॉल. त्याला सायक्लॉनिक म्हणा, फ्रंटल रेनफॉल. दोन जे एअरमास आहेत ते धडकतात. बरोबर आहे का नाही? आपल्या भारतात जे विंटर आहे, विंटर सीझन मध्ये तिथं नॉर्थ इंडियामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सेस येतात. मेडिटेरियन वरनं काय येतो? मेडिटेरियन वरनं यू कॅन से गरम हवा येते आणि ती यू कॅन से थंड हवा आहे ती कुठं भिडणार? नॉर्थ मध्ये भिडणार. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही विचार करा, गरम हवा, थंड हवा. थंड हवा म्हणजे काय? त्याचं वजन जास्ती आहे. बरोबर आहे का नाही? आता हलका माणूस आणि जाड माणूस जर असा धडकला, वरती कोण जाणार? हलका माणूस. म्हणजे कोल्ड जी एअर आहे ती खालीच राहिली आणि हा कुठे गेला? वरती गेला. वरती गेला गरम आहे, वरती येऊन काय होईल? थंड होईल. मग काय देईल? पाऊस. पाऊस. 3 प्रकारचे रेनफॉल. ज्योग्राफी विषय हा घोषित का केला तो काल नाही मला. बरोबर आहे का रे? आर यू अंडरस्टँडिंग? राईट. छोटा विषय आहे. त्याला फक्त लोकांनी काय केलं? नावं टाकत गेली आणि मोठा करत गेली. विषयामध्ये काय नाहीच आहे तसं. क्लिअर? आता काय 3 प्रकारचे रेनफॉल काय? सगळं रेनफॉल मध्ये सेम तो होतोय, पाऊस पडतोय. बरोबर. राईट. हे बघा काय झालं, इथं पण तेच क्लाउड बस्ट मध्ये आता त्याला नवीन नाव दिलं. कमी वेळात जास्ती पाऊस पडला त्याला काय म्हणलं? क्लाउड बस्ट. मॉइस्ट एअर वरती गेलं. वरती कशामुळे पण जाऊ शकतो ना माणूस, कधी पण जाऊ शकतो. तसं हवा पण कधी पण वरती जाऊ शकते. लक्षात घे. राईट. सो बघा, एअर कूल्स, कंडेन्सेस, क्लाउड्स डेव्हलप, व्हायलंट अपवर्ड फ्लो. राईट. लॅक ऑफ अपवर्ड एअर प्रिव्हेंट डिसिपेशन ऑफ मॉइश्चर. होल ऑफ द स्टोर्ड वॉटर फॉल्स ऍट वन टाइम. बरोबर. स्टीप स्लोप कॉजेस फ्लॅश फ्लड. आता सगळा पाऊस समजा या स्लोप वरती पडला तर एकदम काय धबधबा चालू झाला. मग काय झाले? फ्लॅश फ्लड्स. आणि आपण काय केलेलं आहे? बघा, इथं जर पाऊस पडला, इथं जर पाऊस पडला तर गवत आहे, झाड आहे, झाडावरती झाडाच्या पत्त्यांवरती पाऊस पडतो बघा. मग 1 तास 2 तास ते पत्त्यावर टिप 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 खाली पडतं. इथं डायरेक्ट ह्याच्यावरती पाऊस पडलाय म्हणून नदीच वाहणार ना डायरेक्ट. बरोबर आहे का नाही? म्हणून तो फ्लॅश फ्लड्स होतोय. म्हणून प्रॉब्लेम आहे, कारण की आपण काय केलेलं आहे? डिफॉरेस्टेशन. म्हणून प्रश्न विचारला होता ना, पुणे आणि हैदराबादमध्ये फ्लॅश फ्लड्स काय आहेत? कारण की पुणे आणि हैदराबादमध्ये काय आहेत? हिल्स आहेत, हिल्स. आणि त्या सगळ्या हिल्सवरती आपण काय केलं? एन्क्रोचमेंट. आपण त्या हिल्सवरती काय करून टाकलेलं आहे? झाडं बिडं कापून टाकलेली आहेत. म्हणून काय होणार? फ्लॅश फ्लड्स. काय होणार? फ्लॅश फ्लड्स. कॉन्क्रिटायझेशन. बरोबर आहे का नाही? आर यू अंडरस्टँडिंग दिस? डायरेक्ट अशी नदीच वाहणार ना ती. पहिले झाड वगैरे असते तर आरामात पाणी कसं होणार? सोकिन होणार ते सगळं खाली, सिपिन होणार. आर यू अंडरस्टँडिंग दिस? इज द प्रॉब्लेम ऑफ फ्लॅश फ्लड्स. हे बघा, डेफिनेशन दिली IMD. व्हॉट इज फ्लॅश फ्लड्स और व्हॉट इज क्लाउड बस्ट? राईट. सो मोर दॅन यू कॅन से किती आहे हा? 10 सेंटीमीटर पर आवर ओव्हर 10 किलोमीटर्स. किती आहे? 10 किलोमीटर्स एरिया इज कॉल्ड एज क्लाउड बस्ट. क्युम्युलोनिंबस क्लाउड्स. क्लाउडचे नावं पण खूप सोपे असतात, बघितलं असेल तुम्ही. स्ट्रॅटस. राईट. असं नाही लक्षात ठेवायचं. स्ट्रॅटस, अल्टो, सिरस. 3 लेवलचे क्लाउड असतात. बरोबर आहे का नाही? राईट. हा क्युम्युलोनिंबस फक्त एक वेगळा क्लाउड आहे. तो कसा असतो? एकदमच गरम हवा वरती गेली
तर खूप मोठा क्लाउड बनतो आणि खूप जास्ती पाऊस देतो. कुठला रेनफॉल आहे हा? कन्व्हेक्शनल टाईप ऑफ रेनफॉल. बरोबर आहे का नाही? कन्व्हेक्शनल टाईप ऑफ रेनफॉल. सो सो दिस इज ऑलवेज तुम्हाला विचारणार क्लाउड बस मध्ये कुठला क्लाउड येणार, हाच येणार. क्युमुलो निंबस. निंबस शोज रेनफॉल. आणि क्युमुलो म्हणजे काय आहे? बिग कॉटन. राईट. लांगमूर इफेक्ट. अपवर्ड ड्राफ्ट प्रिव्हेंट द रेनफॉल फ्रॉम फॉलिंग. राईट. सडन कोलॅप्स. टोरेन्शियल रेनफॉल म्हणजे सगळं एकत्र पडणार, त्याला काय म्हणलेलं आहे? लँगमूर इफेक्ट. राईट. कधी होतं हे? या काळात होतं. ओरोग्राफिक अपविंड. राईट. सडन प्रेशर शिफ्ट, स्ट्रॉंग वर्टिकल क्लाउड ग्रोथ, मॉइस्ट एअर मीट्स द ड्राय एअर, इन्क्रीजेस लॅटंट हीट, या सगळ्या गोष्टीमुळे होते. राईट. सो फ्लॅश फ्लड होणार, लँडस्लाईड होणार, मडफ्लो होणार, सगळ्या गोष्टी होणार याच्यामुळे. राईट. सो आता आपण काय केलं पाहिजे एनडीएमए मध्ये, ते इथं दिलेलं आहे. राईट. सो जस्ट यू कॅन से गो थ्रू दिस. आपण इथं थांबूयात आज आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. मग जेंडर गॅप उद्या करूयात. टुमॉरो ऑल्सो वी हॅव गॉट अ सेशन. शार्प 11 विल स्टार्ट. ठीक आहे. चला क्वेश्चन लिहून घ्या. आता बघा तो टॉपिकच चालू केला नाही, मग ते पूर्ण खूप मोठी स्टोरी होईल. आपण करू ना डेफिसिट, जेव्हा मी करेल ना तेव्हा सगळे कन्फ्युजन दूर. आता जीडीपीचे दूर झाले का? बस. मग तेव्हा फिजिकल डेफिसिट, तेव्हा तेव्हा ते बघू. एक्झॅक्टली. हा. मग तेच आहे की जेव्हा एक मुलगीशी बोलत असतो तेव्हा त्यालाच बोलणार मी, आणि दुसरीला वाईट वाटेल ना. बरोबर आहे का? चला थांबूयात आपण. बंद कर बाळा.